शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी ही मार्केटचा अंदाज लावू शकते. नक्की शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी आहे ती मार्केटपेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट देते जर तुम्ही तिचा व्यवस्थित प्रॉपर वही केला तर. मार्केट काही आहे की मार्केट कुठेही जातं, चढतं किंवा पडतं, आणि दॅट इज द रिझन व्हाय सम पीपल आर लुझिंग इन मार्केट अँड सम पीपल आर गेनिंग इन मार्केट. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली बघून आपण सांगू शकतो की हा व्यक्ती ट्रेडिंगमध्ये यशस्वी होणार की अयशस्वी. हो, जर मून आणि सन जवळजवळ असेल तर त्यांनी इंट्राडेमध्ये कामच करू नये. मग ट्रेडिंगमध्ये एखादं मोठं नुकसान होणार असेल किंवा खूप जास्त मोठा प्रॉफिट होणार असेल हे दिसतं का लगेच हो, नक्की ॲस्ट्रॉलॉजी? दिसतं. त्याचा एका आठवड्यातला प्रॉफिट 5 लाख होता. मग ते ओव्हर ट्रेडिंगवर कंट्रोल कसं करायचं तर ते ॲस्ट्रॉलॉजी शिकवते. 10 ट्रेड टाकून जर तुमचा प्रॉफिट 1 लाख असेल आणि 100 ट्रेड टाकून 1 लाख असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली ॲव्हरेजमध्ये फरक आहे ना. पण 1 लाखाच्या ट्रेडमध्ये तुमचं ब्रोकरेज किती गेलं आहे? आता निफ्टीमध्ये बाईंग येते किंवा सेलिंग येते म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, तर मी इंट्राडे करायला पाहिजे की लॉंग टर्म करायला पाहिजे? निफ्टी त्यांना पैसे देत नाही आहे, कारण मर्क्युरी जो आहे हा ऑपरेटर आहे. पण ज्यावेळेला तुम्ही मार्केटच्या समोर बसता, सकाळी 9:15 वाजता, तर नेक्स्ट कॅन्डल कुठली येणार आहे हे कुठलाही टेक्निकलवाला सांगू शकत नाही. मग आता तुम्ही इमोशन्सबद्दल बोललात, मग माइंडसेट किती महत्त्वाचा आहे ट्रेडर्सचा? माइंडसेट जर तिघेडी बसेल तर डेफिनेटली त्याचा ट्रेडिंगवर परिणाम होतो ना, कारण तो थांबूच शकत नाही. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. मग ते टेक्निकल असू दे, फायनान्शियल असू दे, ॲस्ट्रॉलॉजिकल असू दे, नाहीतर आरामात बाजूला बसून SIP करावी. आता मी अडाणी एंटरप्राइजेसला सांगितली होती. अडाणी एंटरप्राइजेसची मी कुंडली बघितलेली होती. तर अडाणी एंटरप्राइजेसमध्ये त्याचा गुरु इतका चांगला आहे की एवढे सगळे त्याच्यावर आरोप होऊन सुद्धा अडाणी एंटरप्राइजेसचे गौतम अडाणी आरामात त्या सगळ्यातून सुटला. म्हणजे आज जे आपल्याला दिसतात की बरेचसे यूट्यूबचे व्हिडिओ दिसतात किंवा हे करतात की मी एवढा लॉस केला, 2 करोड, 5 करोड, 10 करोड आणि मी एवढ्या सुसाईड्स केले. तर त्याचं कारण हेच आहे ना की हा फोमो आहे ना तुमच्या ह्याच्यामधून, ते तुम्हाला नाही पैसे द्या, फुकट पैसे घालवू नका. संकष्टीला एक वेगळी मोमेंट असते, एकादशीला एखादी वेगळी मोमेंट असते, जंतर-मंतरला जे प्रोटेस्ट झालं ते सुद्धा ग्रहांचे चेंजेस होते. म्हणजे नुसतं ना तर शेअर मार्केट म्हणजे असं नाही आहे की हा ब्लाइंड फोल्डेड गेम आहे. तर इंट्रो बघून तुम्हाला समजलंच असेल की हा पॉडकास्ट कोणत्या विषयी आहे. नमस्कार, मी श्वेता ग्रोमोशनच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा हा विषय थोडा आगळा वेगळा आहे. म्हणजे आपण ॲस्ट्रॉलॉजीबद्दल पॉडकास्ट करतो, आपण शेअर मार्केटबद्दल पॉडकास्ट करतो, पण शेअर मार्केटची ॲस्ट्रॉलॉजी यावरती आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या कुंडलीमध्ये शेअर मार्केट तुम्ही करू शकता की नाही करू शकत, ही तुमची कुंडली सांगू शकते की नाही, याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. ॲस्ट्रॉलॉजीचा मार्केट सायकल्सवरती कसा इफेक्ट पडतो, निफ्टीवरती कसा इफेक्ट पडतो, या सर्व गोष्टींबद्दल सखोल चर्चा आज आपण करणार आहोत. कारण आज आपल्यासोबत ज्या गेस्ट आहेत त्यांचं BCom LLB तर झालंच आहे, नॅशनल बँकेत सुद्धा एका मोठ्या पोस्टवरती काम केलं आहे. 2010 पासून अगदी ते शेअर मार्केटिंग करत आहेत, ट्रेडिंगची ॲस्ट्रॉलॉजीसुद्धा सांगत आहेत, कन्सल्टन्सी देतात, मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. सो आजचे आपले गेस्ट शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजर सीमा म्हात्रे मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं ग्रोमोशन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. तर तुम्ही टेक्निकली ट्रेडिंग वगैरे करतच आहात आधीपासून, मग तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी लाईक शेअर मार्केटची ॲस्ट्रॉलॉजी यामध्ये येण्याचं कारण काय होतं तुमचं? नमस्कार, मी मिसेस सीमा म्हात्रे. मी 2010मध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग सुरू केलं. पण 2010मध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग करत असताना मला ते जाणवलं की ह्याच्या मार्केटमध्ये ज्या मोमेंट्स येतात तर त्या मार्केटच्या मोमेंट फक्त त्या टेक्निकल चार्टच्या प्रमाणे येत नाही आहे. तर कदाचित प्राईस अचानक चढते किंवा अचानक पडते. तर ती प्राईस अचानक का चढते, का पडते, तर ज्यांच्याकडे मी शिकले त्यांच्याकडे विचारलं तर त्यांच्याकडे आन्सर्स नव्हते त्याचे. तर त्याच्यामुळे मला कळलं की दुसरी कुठली तरी अशी युनिवर्समध्ये शक्ती आहे की ज्याच्यामुळे ह्या मूव्स येत आहेत. तर ह्या मूव्स येतात कोणासाठी, म्हणून मी त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे गेले आणि त्यांना विचारलं. तर त्यावेळेला कोणी फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी शिकत नव्हते, पण आय वॉज इंटरेस्टेड इन डुईंग दॅट. म्हणून मग मी ॲस्ट्रॉलॉजी शिकायचा निर्णय घेतला. तर त्यावेळेला मला कोणी फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी शिकवली नाही, पण मी पर्सनल ॲस्ट्रॉलॉजी शिकत गेले. त्याचे परमिटेशन्स, कॉम्बिनेशन, 5-5 मिनटाच्या कुंडल्या मांडल्या आणि मग मला जाणवत गेलं की हे प्लॅनेट्स जे आहे ते शेअर मार्केटला हलवत आहेत. तर त्याचा मग मी तो अभ्यास सुरू केला. अँड देन सिन्स आय हॅव स्टार्टेड शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी इन ट्रेडिंग. शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी ही मार्केटचा अंदाज लावू शकते का? म्हणजे मार्केटपेक्षाही जास्त ॲस्ट्रॉलॉजीने प्रॉफिट दिला आहे, असं झालं आहे का? नक्की शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी आहे ती मार्केटपेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट देते जर तुम्ही तिचा व्यवस्थित प्रॉपर वही केला तर. मार्केट काही आहे की मार्केट कुठेही जातं, चढतं किंवा पडतं. मग ज्यावेळेला सगळ्यांनी जर टेक्निकल आपल्या अभ्यासामुळे टेक्निकल स्टडी पॅरामीटर्सप्रमाणे जर त्यांनी तो केलेला असेल
तर सगळ्यांनाच प्रॉफिट व्हायला पाहिजे किंवा सगळ्यांचंच नुकसान व्हायला पाहिजे, पण ते असं होत नाही आहे. तर त्या दिवशी ज्याचा दिवस चांगला असतो ना तोच प्रॉफिट करतो, ज्याचा दिवस खराब असतो त्याचं नुकसान होतं. तर ते असं का होतं? कारण तिथे पण कसं आहे की जशी मार्केटची कुंडली आहे, निफ्टीची कुंडली आहे, तशीच प्रत्येक माणसाची कुंडली आहे. तर ती प्रत्येक माणसाची कुंडली वर्क करते. तर ते तर ती कशी वर्क करते? तर एखादा समजा जर तिथे आपल्याकडे काही आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याकडे 9 प्लॅनेट्स दिलेले आहेत, 3 आउटर प्लॅनेट्स आहेत, नेपच्यून, प्लुटो आणि हर्षल. तर ह्याच्यामधून युरेनस. तर ते 9 प्लॅनेटच्या ह्याच्याबरोबरनं एखादा सनवाला जर रूल असेल ना तर तो त्या ह्याच्यामध्ये कॉन्फिडंटली जाईल. एखादा बुधवाला असेल तर तो त्याच्यामध्ये फोमोमध्ये जाईल आणि आत्ता माझी मिस होते म्हणून तो फटाफट एंट्री घेईल आणि लगेच स्कॅल्पिंग करून बाजूला येईल. एखादा सॅटर्नवाला असेल ना तो फक्त त्या स्क्रीनकडे बघत बसेल. तो म्हणेल मला काही पडलेलं नाही आहे, माझा ते तिथे 90चं टार्गेट आहे तर ते 90चं टार्गेट येणार आहे. पण हे असं होत नाही. आणि दॅट इज द रिझन व्हाय सम पीपल आर लुझिंग इन मार्केट अँड सम पीपल आर गेनिंग इन मार्केट. तर हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाला आपली कुंडली बघणं गरजेचं असतं की तो कुठल्या टाईपचाही आहे. कारण मार्केट तर काही दिवसभर सगळी सेमच मोमेंट सगळ्यांसाठी देत असते. ते तुमच्यासाठी वेगळी चालत नाही किंवा माझ्यासाठी वेगळी चालत नाही. तर आपण कसं आयडेंटिफाय करणार की मला काय करायला पाहिजे मार्केटमध्ये किंवा माझी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? माझी कॅरेक्टर्स जी आहे ना ती माझ्या कुंडलीमध्ये माझ्या जन्माच्या वेळेचे जे प्लॅनेट्स आहेत ते ठरवतात. ते प्लॅनेट जर मला डिकोड करता आले तर मी मार्केटमधून फायदा काढू शकते, नंतर मी मार्केटमधून फायदा नाही काढू शकत. हे एवढं सिम्पल आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली बघून आपण सांगू शकतो की हा व्यक्ती ट्रेडिंगमध्ये यशस्वी होणार की अयशस्वी? हो, आपण ह्याच्यामध्ये आरामात सांगू शकतो कारण त्याला कारण आहे. जर कोणाला इंटरडेमध्ये पैसे मिळतात, कोणाला लाँग टर्ममध्ये पैसे मिळतात, कोणाला स्विंगमध्ये पैसे मिळतात. आता स्विंगसुद्धा काही आहे की ते 7-8 दिवसाची किंवा 3-4 दिवसाची मिनिमम त्यांची ती रिक्वायरमेंट असते. तिथे ते स्विंगचं हाय लो पकडतात. आता इंट्राडेमध्ये म्हणजे काय आहे की एखादा जो आहे स्कॅल्पर बसलेला आहे तो म्हणेल की आज आता मी निफ्टीमध्ये 10 पॉईंट करतो, सकाळी 9:15 9:20ला मार्केट कुठे चाललं ते बघून मी निफ्टीमध्ये मुवमेंट घेतो, बँक निफ्टीमध्ये बघतो किंवा कुठल्या स्टॉकमध्ये घेतो आणि जसं चालतंय त्याच्या हिशोबाप्रमाणे मी बुक करतो. तर ज्याचा इंट्राडे चांगला आहे तर त्याचं इंट्राडे जर चांगलं त्याला जर त्याच्यामधून प्रॉफिट काढायचं असेल तर त्याचं मून आणि सनचं डिस्टन्स बघणं गरजेचं आहे त्याच्या कुंडलीमध्ये जन्माच्या वेळेला. जर मून आणि सन जवळजवळ असेल तर त्याने इंट्राडेमध्ये कामच करू नये. जर मून आणि सन लांब असेल तर त्याने इंट्राडेमध्ये काम करावं. आणि मून सन जरी जवळ असेल तरी तुम्हाला लाँग टर्ममध्ये तुम्ही पैसे काढू शकता. पण मून सन जर 120 डिग्रीच्या आतमध्ये असेल किंवा 3ऱ्या-4थ्या घरामध्ये असेल तर त्या लोकांनी इंट्राडे टाळणं जास्त चांगलं आहे, नाहीतर त्यांना हमेशा त्याच्यामधून नुकसानच होणार. मग ट्रेडिंगमध्ये एखादं मोठं नुकसान होणार असेल किंवा खूप जास्त मोठा प्रॉफिट होणार असेल हे दिसतं का लगेच? नक्की दिसतं ट्रेडिंगमध्ये आपल्याला. कारण आपली कुंडली असेल ना तर आपली दशा, अंतर्दशा, प्रत्यंतर्दशा तुम्हाला सगळं सांगत असते की तुम्हाला ही प्रॉफिटेबल देणार आहे दशा की ही तुमचं नुकसान करणार आहे. आणि जर ती नुकसान करणारी दशा असेल किंवा जर नुकसान करणारे दिवस असतील तर तुम्ही फक्त कुंपणावर बसून नुसतं मार्केट ऑब्झर्व करणं ही सुद्धा एक कला आहे. ती सुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे. ती जर तुम्हाला करता आली नाही आणि जर तुम्ही फोमोमध्ये जाऊन रोजच्या रोज जर तुम्ही मूव्स टाकणार असाल आणि मार्केटमध्ये पंच करणार असाल ऑर्डर तर त्याचा काहीच उपयोग होत नाही ना. तर आपल्याला आरामात 8 वर्ष आधी, 10 वर्ष आधी किंवा 2 वर्ष आधी, 1 वर्ष आधी आपली दशा, अंतर्दशा, आपले दिवस चांगले जे काही आहेत ते कळू शकतं. पण व्हेरस टेक्निकलमध्ये असं होत नाही ना. टेक्निकलमध्ये काय होतं की त्यांचे जे टेक्निकल पॅरामीटर्स आहेत त्याच्याप्रमाणे ते चार्ट्स चालत असतात. पण बऱ्याच वेळेला असंही होतं की ते चार्ट्स छापले असतात. ओपन इंटरेस्ट जो असतो तो क्रिएट केलेला असतो, बायर्सला बोलवलेलं असतं, बायर्सचे तिथे डेल्टा छापलेलं असतो. तर हे जर सगळं तुम्हाला टेक्निकलमध्ये जर दिसत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. पण हे फॉल्स ट्रॅप आहे, हा फॉल्स ट्रॅप आहे हे तुम्हाला कोण सांगतं? हे तुम्हाला मर्क्युरी सांगतो. मग तुमचा जर मर्क्युरी तेवढा स्ट्रॉंग असेल तर तुम्ही फॉल्स ट्रॅपमध्ये अडकत नाही ना. तुम्हाला कळतं की डेल्टा जरी दाखवत असला तरी हा मर्क्युरीचा फॉल्स ट्रॅप आहे. इथे कुठेतरी मर्क्युरीची रेसिस्टन्स लेवल आहे किंवा इथे कुठेतरी सॅटर्नची रेसिस्टन्स लेवल आहे. तर मला तर इथे नाही घुसायचं आहे. तर हे नाही घुसणार आहे तर मार्केट तर सगळ्यांसाठी सारखं आहे. पण तुमच्या कुंडलीमध्ये जर तुम्ही जर फोमोमध्ये जात असाल, मर्क्युरी वीक असेल तर तुम्ही हमखास तिथे एंट्री घेणार अँड देन यू विल बुक लॉसेस इन युअर ट्रेड्स. तर ते टाळण्यासाठी सकाळीच आपल्याला जर आधीच कळलं किंवा 8 दिवस आधीच कळलं की पुढच्या आठवड्यातले हे दिवस माझ्यासाठी प्रॉफिटेबल आहेत आणि हे दिवस माझ्यासाठी नुकसानदायक आहेत, तर त्यावेळेला बाजूला बसलं तर नॅचरली यू विल बी युअर लुझिंग ट्रेड्स विल बी लेस मिनिमल अँड यू कॅन प्रिझर्व युअर कॅपिटल. राईट. बऱ्याच गोष्टी आहेत त्या बघून आपण सांगू शकतो. हो, नक्कीच.
मग आत्तापर्यंतच्या तुमच्या अनुभवामध्ये असं एखादा एक्झाम्पल आहे का की ज्यांना खूप जास्त प्रॉफिट मिळालं आहे तुमच्या मार्गदर्शनामध्ये, किंवा काही नुकसानही त्यांचं झालेलं ते सुद्धा भरून आलं? असं एखादं एक्झाम्पल सांगा. हो, माझ्याकडे आत्ता रिसेंटली एक म्हणजे नाव नाही सांगणार आहे, पण आत्ता रिसेंटली एक जण माझ्याकडे ट्रेडिंग घेतात. ही ट्रेड्स 50 to 100 लॉट्स, 100 लॉट्स ऑफ सेन्सेक्स, 50 लॉट्स ऑफ NFT. त्याचा एका आठवड्यातला प्रॉफिट 5 लाख होता. बट डेफिनेटली ही इज डुईंग ओव्हर ट्रेडिंग. मग ते ओव्हर ट्रेडिंगवर कंट्रोल कसं करायचं, तर ते ॲस्ट्रॉलॉजी शिकवते. चांगल्या दिवशी काम करायचं, वाईट दिवशी काम टाळायचं, ते ॲस्ट्रॉलॉजी शिकवते. कोणत्या दिवशी केलं पाहिजे, कोणत्या दिवशी केलं पाहिजे, कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे. कारण त्याने काय केलं, त्याचे ज्या दिवशी चांगले दिवस होते तिथे त्या दिवशी त्याला ही डझंट बॉदर टू हॅव अ 50 लॉट्स इन निफ्टी, ही डझंट बॉदर टू हॅव 100 लॉट्स इन निफ्टी ऑन एक्सपायरी डे. आणि त्याला कॉन्फिडन्स होता, त्याचं टेक्निकल तर तेवढं स्ट्रॉंग होतं. पण तेच अदरवाईज काय होतं की पूर्वी जर त्यावेळेला शिकत नव्हते तर त्यावेळेला लोकांचे नुकसान. पण असं म्हणत नाही की टेक्निकलमध्ये नेहमीच नुकसान होतं, काय होतं, पण त्याच्यासाठी तुमचे टेक्निकल पॅरामीटर्स पण तेवढे तुमचे स्ट्रॉंग पाहिजेत ना, कुठे आहे नाही आहे आणि कुठल्या वेळेला. आधी मुळातच काय होतं की ॲस्ट्रॉलॉजीनं तुम्हाला टायमिंग सांगते. आता मी माझ्या ग्रुपमध्ये सकाळी 8:30 पावणे 9ला त्या ह्याच्यामध्ये आज मार्केट कुठे जाईल, साईडवेज असेल, वर जाईल, खाली जाईल, डायरेक्शनल असेल, काय होईल, किंवा आज आता 10 वाजता मार्केट चढेल का पडेल, साईडवेजला असेल, ते सकाळी मी 8:30 पावणे 9ला मी माझ्या ग्रुपमध्ये टाकते की आज एक्झॅक्टली पोझिशन मार्केटची काय आहे. मग समजा जर 11 वाजता मार्केटला मुवमेंट येणार असेल तर मी सकाळी 9:30ला कॉल पुट घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे ना. मग मी जनरली त्यावेळेला काय बघते की जर मला 11 वाजता मुवमेंट आहे तर मी 11च्या आधी एक 10:30 पावणे 11 पासून मार्केट बघायची सुरुवात करते. आणि जर मला टेक्निकलवर जर मूव दिसली तर त्यावेळेला आय विल गो फॉर कॉल पुट फ्युचर और वॉट एव्हर आय वॉन्टेड टू डू ॲट दॅट टाईम. पण अदरवाईज सकाळपासून जर आपण कॉल पुट किंवा काय घेऊन बसलो तर थिटाडिकी असतो, किंवा कारण नसताना आपण स्क्रीनला पूर्ण सकाळी 9 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत डोळे लावून बसलेलो असतो. दॅट इज ऑल्सो व्हेरी बॅड. त्याच्यामुळे टेक्निकल तर दिवसभर तसंच चालत असतं. आता लोक काय झालेले आहेत, लोकांना इतकी घाई झालेली आहे फोमोमध्ये की 1 मिनिटावर मॉर्निंग स्टार बघतात, 3 मिनिटावर बघतात मॉर्निंग स्टार. पण त्या 3 मिनिटाच्या मॉर्निंग स्टारचा जीव किती आहे ना, त्याची किती मुवमेंट देणार आहे, तो थोडंच तुम्हाला ATR देणार आहे, जो डेलीचा ATR आहे तो. पेशन्स नाही ठेवत. आता ते पेशन्स नाही ठेवत. तर ते पेशन्स त्यांच्यात आहेत की ते इम्पेशंट आहेत आणि ते कसे कंट्रोल करायचे ते त्यांची जन्माची वेळची कुंडली सांगते. त्याच्यामुळे म्हणून हे बघणं गरजेचं आहे. काय आहे, तुम्ही 10 ट्रेड काढा किंवा 100 ट्रेड टाका. 10 ट्रेड टाकून जर तुमचा प्रॉफिट 1 लाख असेल आणि 100 ट्रेड टाकून 1 लाख असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेटली ॲव्हरेजमध्ये फरक आहे ना. पण 1 लाखाच्या ट्रेडमध्ये तुमचं ब्रोकरेज किती गेलं आहे, 100 ट्रेडमध्ये तुमचं ब्रोकरेज किती गेलं आहे आणि 10 ट्रेडमध्ये तुमचं ब्रोकरेज किती गेलं, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ना, फिजिबिलिटी. राईट. तर हे सगळं आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी शिकवते. मग आपण बरेच ठिकाणी बघतो की निफ्टी या टॉपिकवरती पण खूप जणं नाही का हे करतात, मेन टॉपिक होऊन जातो तो. मग त्याबद्दल सुद्धा ग्रहांच्या दिशांवरतून किंवा ॲस्ट्रॉलॉजी मधून आपण सांगू शकतो का की निफ्टीमध्ये प्रॉफिट होणार आहे, लॉस होणार आहे? हां, निफ्टी हा जो आपला आहे तो बेंचमार्क इंडेक्स आहे. निफ्टी 50 कंपन्यांचा आहे, त्या मेनली ब्ल्यू चिप कंपनीज आहेत. आता ही निफ्टी काय ऑल ऑफ अ सडन फॉर्म झालेली नाही आहे, ती कुठल्या तरी एका तारखेला फॉर्म झालेली आहे. ती तारीख आहे 22 एप्रिल 1996. त्याचं डेट ऑफ बर्थ आहे ना 22 एप्रिल 1996. आणि त्याचं आम्ही आपण काय म्हणतो की बर्थ टाईम जो म्हणतो तो 9:55 त्यावेळेला होती, म्हणून 9:55 आपण बर्थ टाईम पकडतो. आणि त्याची जी प्लेसमेंट आहे, प्लेस ऑफ बर्थ आहे, ती आपण मुंबई पकडतो, कारण आपलं NSEचं ऑफिस मुंबईला आहे. तर कुणालाही, ज्याला कुणाला ॲस्ट्रॉलॉजी कळत असेल तर त्यांनी 22 एप्रिल 1996ला जर जाऊन ती निफ्टीची कुंडली मांडली कुठल्याही मोबाईलच्या सॉफ्टवेअर, ते फ्रीमध्ये असू दे किंवा कसंही असू दे, तर त्याला त्या दिवशी ना त्याच्यामधून प्लॅनेट्स ऑफ डिग्रीज कळतील की कुठल्या प्लॅनेटमध्ये कुठले हे कुठल्या भावामध्ये ते प्लॅनेट्स बसलेले आहेत, त्यांच्या डिग्रीज किती आहेत अँड हाऊ डज इट वर्क. आणि आत्ता जर त्याच्यामधून जेव्हा त्यांचे ते नॅटल डिग्री म्हणजे 22 एप्रिल 96ची डिग्री आणि आजची आपली डिग्री, आजची जी काही आपली दिवस आहे त्या दिवसाची जर आपण आजची कुंडली मांडली आणि त्या दोन्हीचं कोरिलेशन करायला गेलं तर त्यातला कुठला ना कुठला तरी, म्हणजे कधी मास असतो, कधी व्हीनस असतो, कधी सन असतो, कधी मून असतो, तर ते कुठल्या ना कुठल्या तरी ना नॅटल पॉईंट बरोबर आजच्या दिवसाच्या ज्या डिग्री आहेत त्या मॅच होतात. आणि त्या जर मॅच झाल्या ना तिथे, तर त्या ज्या भावामध्ये पडलेल्या असाल त्या भावामध्ये ती मुवमेंट येते. मग ती वरची येते किंवा खालची येते. तसंच त्या दिवसाचा त्याचा तो सबलॉट बघतो, चंद्राचा सबलॉट बघितला जातो. आता निफ्टी चालवताना आम्ही ना बेसिकली पहिल्यांदा सन आणि मून जास्त बघतो.
आणि सॅटर्न बघितला जातो. तर सन का बघितला जातं, तर सन महिन्यातून एकदा फक्त राशी बदलतो. 15 दिवसामध्ये 2 नक्षत्र, एका महिन्यामध्ये 2 नक्षत्र बदलतात. पण मून जो आहे ना तो सगळ्यात चंचल आहे. मून काय करतो तर 2.5 दिवसामध्ये एक राशी बदलतो. आणि आपल्या सगळ्यांच्यावर परिणाम जो होतो तो सगळ्यात जास्त चंद्राचा परिणाम होतो. चंद्रच आपल्याला इमोशनली कॅरीड अवे करतो. आता निफ्टीमध्ये बाईंग येते किंवा सेलिंग येते म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, आता तुमचे इमोशन्स आहेत ते जीवन केले जातात. कारण आपल्या शरीरात जसं 80% पाणी आहे, निसर्गामध्ये 75% पाणी आहे, आपल्या शरीरातही 75% पाणी आहे. आपल्याला आपल्या शरीरात जसं मन कुठे आहे ते माहिती नाही आहे, तसंच तिथे पण त्या ह्याच्यामधून आहे ना निफ्टीमध्ये ऑल ऑफ अ सडन बायर्स का येतात, सेलर्स का येतात, बिकॉज दे आर ड्रिवन बाय सम इमोशन्स, की आत्ता मी लूज करतो आहे का, आत्ता मार्केट चढणार आहे का, नंतर पडणार आहे का. तो ते घाईघाईमध्ये कुठलेही डिसिजन घेतात आणि हे घाईघाईचे इम्पल्स डिसिजन जे असतात किंवा जे बसलेले असतात कुंपणावरचे, ते कुठेतरी त्या तुमच्या बायर्स सेलर्सच्या ह्याच्यामध्ये ते ॲक्युमुलेट होत जातात आणि त्याच्या हिशोबाने येतं. तर हे सगळं ड्रिवन बाय मून आहे. त्याच्यामुळे तुमचा चंद्र चांगला असणं, तुमची त्याची चंद्राची प्लॅनेट चांगली मुवमेंट असणं, त्याच्या डिग्रीज चांगल्या असणं, तो कुठल्याही पापग्रहांबरोबर म्हणजे जसं चंद्र राहू नको पाहिजे किंवा चंद्रकेतू नको पाहिजे की ज्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो, असे जर असतील तर तुम्हाला डेफिनेटली त्या ह्याच्यामध्ये हे मिळता येतील. सायमल्टेनियसली काय करता येईल की जेव्हा तुमचासुद्धा ज्यावेळेला निफ्टीबरोबर तुम्ही तुमची कुंडली मॅच करता, तर त्यावेळेला तुम्हाला कळतं की निफ्टीच्या कुंडलीबरोबर ज्यावेळेला मी मॅच करतो तर मी इंट्राडे करायला पाहिजे की लॉंग टर्म करायला पाहिजे. बरं, हे करताना त्याच्यामध्ये ते कुंडली बघताना आपण सांगतो की 1 to 1 डिस्कशन मी करते कुंडलीचं. त्याच्यासाठी मला 1 ते 1.5 तास जवळजवळ लागतो की तुमचा सन चांगला आहे, तुमचा गुरु चांगला असेल तर तुम्हाला कुठले सेक्टर करायला पाहिजे, तुमचा जर ज्युपिटर खराब असेल तर तुम्हाला कुठले सेक्टर करायला पाहिजे, बँक निफ्टी करायला पाहिजे, FMCG करायला पाहिजे, ते तुमच्या कुंडलीमध्ये डेफिनेटली दिसतं. प्लॅनेट वीक्स असतील तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये दिसले जातात. आणि ज्यांचं मून खराब आहे, ज्यांचा मर्क्युरी खराब आहे, त्याने शक्यतो निफ्टी टाळावी. निफ्टी त्यांना पैसे देत नाही आहे, कारण मर्क्युरी जो आहे हा ऑपरेटर आहे. तो जनरली मॅक्सिमम तिथे, कारण तो बुद्धीचा कारक आहे, तो मॅक्सिमम तिथे निफ्टीला चालवतो. तो मून अँड म्हणजे चंद्र आणि बुध हे 2 नेसेसरी फॅक्टर्स आहेत की जे तुमच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असायला पाहिजे. नसतील तर त्याची जर मी रेमेडीज करून घेतली तर त्याचा तुम्हाला मॅक्सिमम फायदा होण्याची शक्यता आहे. अच्छा. मग एखाद्याचं जर ॲस्ट्रॉलॉजीनुसार ग्रहांमध्ये म्हणजे नाही आहे ग्रह व्यवस्थित आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नुसार आपल्याला समजलं की ट्रेडिंगमध्ये त्याचं नुकसान होणार आहे, पण त्यांना तरीही ट्रेडिंग करायची असेल, मग त्यांनी ट्रेडिंग केली पाहिजे का? हो, जरूर किंवा करावी. त्यावरती कारण काही उपाय आजपर्यंत आहेत मी का? असे जरूर करावी. आजपर्यंत मी अशा बऱ्याच जणांच्या कुंडल्या बघितलेल्या आहेत किंवा माझे स्टुडंटसुद्धा आहेत. आपल्याकडे काय होतं आहे, लोकं आपल्याकडे फोमोमध्ये जात आहेत आणि टेक्निकल जे शिकवलं जातं, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न्स किंवा जे गाडली पॅटर्न वगैरे जे सगळे हार्मोनिक पॅटर्न्स आहेत किंवा आपण जे एलियट वे वगैरे सगळं जे बघितलं तर ते छापील PDF असतं, त्याच पद्धतीने शिकवलं जातं. पण त्याच्यामध्ये मार्केटमध्ये त्याचं ॲप्लिकेशन काय आहे हे कोणी तुम्हाला सांगत नाही. ते छापील शिकवतात, 8-10 दिवस शिकवतात, महिनाभर शिकवतात, त्याच्यानंतर मेंटरशिप घेतात, ते तेवढं करतात, हे करतात. पण ज्यावेळेला तुम्ही मार्केटच्या समोर बसता, सकाळी 9:15 वाजता, तर नेक्स्ट कॅन्डल कुठली येणार आहे हे कुठलाही टेक्निकलवाला सांगू शकत नाही. पण व्हेरस ते ॲस्ट्रॉलॉजी सांगते, म्हणजे आजच्या दिवस मून कुठल्या नक्षत्रात पडलं आहे किंवा कुठलं काही हे आहे ते बघून आपल्याला आज सकाळी कळतंच 8:30 वाजता की आज आता एक्झॅक्टली निफ्टी काय करणार आहे, ही किती वर जाणार आहे किंवा किती खाली येणार आहे किंवा किती साईडवेज राहणार आहे. तर हे जर तुम्हाला त्या दिवशी जर कळत असेल आणि जर त्या दिवशी तुम्ही नाही एंट्री घेतली किंवा जर तुम्ही नाही टाळाटाळ केलीत किंवा एखाद्या दिवशी तुमचा ग्रह खराब असेल तर त्याच दिवशी नेमकं झिरोदाला टेक्निकल ग्लिच येईल, तुमची एंट्री एक्झिक्यूट होणार नाही, तुमचं नेटचं कनेक्शन जाईल किंवा आणखीन कोणीतरी येईल, ह्याच्यामध्ये अडकले जातात आणि तुमची लॉस मेकिंग सिच्युएशन येईल. पण जेव्हा त्याचा दुसऱ्याचा ग्रह चांगला असेल तर त्यावेळेला त्याच्यामध्ये फायदा होईल. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना नुकसान झालं की लोक त्या ह्याला म्हणजे दे आर गिविंग बॅड कर्सेस, म्हणजे वाईट बोलतात की आज माझे पैसे गेले, चायला ह्याचं नुकसान झालं, त्याचं नुकसान झालं, असं झालं, तसं झालं, मी 100वरून तो 110ला गेला, मी 102लाच बाहेर पडलं. पण तू 102ला बाहेर पडलं कारण तुझी इमोशन त्या दिवसाची स्ट्रॉंग होती माइंडसेट आणि माइंडसेट कंट्रोल होता ना. तुला 102 रुपयेच हवे होते म्हणून तू बाहेर पडलास. पण वेगळ्या ज्याला 110 दिसत होती त्याने 102ला बाईंग केली, मग त्याला पैसे मिळाल्यानंतर त्याला बडबडण्यात आणि हे करण्यात की मी लवकर एंट्री एक्झिट घेतली त्याला काही अर्थ नाही आहे ना. सो बेसिकली दिस इज अ कंट्रोल ओव्हर युअर फिअर अँड ग्रीड आणि त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स आधी मुळात कॅरीड होतात. आता काही काही स्कॅल्पर असतात 102ला घेणार, पुन्हा परत 105ला विकणार, मग पुन्हा परत पुलबॅकला आला तर 103, 104ला आला की 104ला घेऊन परत 106, 107ला करणार. तर हे जे स्कॅल्पर मेंटॅलिटी आहे ना, पण व्हेरास एखादा सॅटर्नवाला असं त्याला माहिती आहे तो लांब उभा राहील
आणि बरं आता हे लांब उभं राहणार असेल की निफ्टी आता चालणार आहे की पडणार आहे, तर त्यामध्ये आपण ट्रान्झिट्सबद्दल बोलूया आपण नंतर, प्लॅनेट्सच्या ट्रान्झिटबद्दल. तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी आत्ता त्याची रेंज किती असेल ते जास्त कळतं. निफ्टीमध्ये कधी मॅक्सिमम गॅप अप गॅप डाऊन होऊ शकतात, कधी नाही होऊ शकत. आपल्याला ट्रेड करायचेत की नाही करायचेत, आपल्याला होल्डिंग पोझिशनला ठेवायचेत की नाही ठेवायचे, तर त्या पोझिशनसुद्धा प्लॅनेट्स सांगतात आपल्याला. मग आता तुम्ही इमोशन्सबद्दल बोललात, मग माइंडसेट किती महत्त्वाचा आहे ट्रेडर्सचा? किंवा मग म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीने सांगितले की तुमचं प्रॉफिट होणार आहे, पण त्यांचं माइंडसेट जर निगेटिव्ह असेल तर मग त्यावर त्यांचा ट्रेडिंगवरती काय इफेक्ट पडतो? माइंडसेट जर निगेटिव्ह असेल तर डेफिनेटली त्याचा ट्रेडिंगवर परिणाम होतो ना, कारण तो थांबूच शकत नाही. कारण त्याला तो निगेटिव्ह स्पायरलमध्ये गेलेला असतो की आत्ता मला निघायचं आहे, आणि तो निघतो, आणि तो निघाल्यानंतर सुद्धा फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. तर तो स्टॉकवर गेला किंवा निफ्टीवर गेली किंवा तो कॉलपुटवर गेला, फ्युचरवर गेला, तर त्याचा काही उपयोगच नाही ना. तर त्याच्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही काहीतरी रेमेडीज करणं गरजेचं आहे ना तुमच्या स्वतःच्या कंट्रोलसाठी. कारण हे जे स्टॉक मार्केट जे आहे ते हल्ली सगळेजण काय करतात, सेकंड सोर्स ऑफ इन्कम बघतात. मग तुम्हाला जर सेकंड सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर तेवढे तुमच्यामध्ये पॅशन पण असायला पाहिजे, तेवढं तुमच्याकडे डेडिकेशन पण असायला पाहिजे, तेवढं तुम्हाला स्टडीवर कॉन्सन्ट्रेशन पण करायला पाहिजे. म्हणजे टेक्निकल असू दे किंवा आणखीन कुठलं असू दे, नुसतं टिप्सवर थांबून चालत नाही ना त्याच्यामधून. मग तुम्ही जर ते कंट्रोल केलं तरच तुम्हाला फायदा होईल, नाहीतर तुम्हाला फायदा होणार नाही ना त्याचा. राईट. मग ॲस्ट्रॉलॉजी एवढी अचूक आहे तर मग ॲस्ट्रॉलॉजर्स का नाही ट्रेडिंग करून करोडपती होत? म्हणजे नाही, मी तर स्वतः ट्रेडिंग करते. मी 2010 पासून ट्रेडिंग करते. आय एम अ वेटरन ट्रेडर. पण माझीही लॉट साईज वगैरे बरी असायचे त्या ह्याच्यामधून, त्याच्यामध्ये प्रश्न येत नाही. आता मी स्वतः BCom LLB बँकेमध्ये मोठ्या पोस्टमध्ये, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स इज इन माय ब्लड. मला तर ते माहिती आहे. बरं, नुसतं ॲस्ट्रॉलॉजी झालं ते नुसते टेक्निकल चालत नाही आहे, पण फायनान्शियल पॅरामीटर्ससुद्धा तेवढेच चालतात ना. आता ज्या वेळेला रिझल्ट येणार असेल त्यावेळेला स्टॉक्स ऑटोमॅटिकली चढतात किंवा पडतात, डिपेंडिंग ऑन द रिझल्ट्स. बरं, असंही नाही रिझल्ट चांगले आले तरी स्टॉक पडतात, तर ते का पडतात? तर मे बी कदाचित त्यावेळेला तिथे कुठेतरी त्या स्टॉकचा एनर्जी पॉईंट क्रिएट झालेली असेल, म्हणून तो स्टॉक पडतो. मग ॲस्ट्रॉलॉजरला जर हे सगळं माहिती असेल तर ह्याच्यामधून, तर ते आम्ही काय लिमिटेड टाईममध्येच आम्ही काम करतो. आम्ही काही सकाळी 9:15 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत दिवसभर काही तिथे चक्के टाकलेली नसते त्या ह्याच्यामधून. आरामात जेव्हा पाहिजे आपल्याला, दिवस चांगला आहे, आपली वेळ चांगली आहे, आज आता इथे मुवमेंट येणार आहे तर त्याच वेळेला घ्यायची. पण मुवमेंट येणार आहे तर असं नाही ना, जोपर्यंत मला टेक्निकल चार्टवर दिसणार नाही तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही, कारण उपयोग नाही ना ते एंट्री घेऊन त्याचा. बरं, आता ॲस्ट्रॉलॉजीच्या ह्याच्यामधून जे आपण ट्रेनिंग घेतो तर मी प्रत्येकाला तर काही जाऊन सांगू शकत नाही ना की तुझा आजचा दिवस चांगला आहे, तुझा उद्याचा दिवस खराब आहे, किंवा आत्ता 11 वाजता येणार आहे तर तू तिथे मॉर्निंग स्टार बघ, इव्हिनिंग स्टार बघ, किंवा तिथे बुलिश एंगल बघ, काय बघ. ती प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे ना काय करायचं. कोण कधी 2 मिनिटावर बघतं, कोण 5 मिनिटावर बघतं, कोण 15 मिनिटावर बघतं. तर डिपेंडिंग अपॉन म्हणजे त्यांची जो फिअर आणि ग्रीड आहे त्याच्या ह्याच्याप्रमाणे ते ट्रेड करतात. त्याच्यामुळे ॲस्ट्रॉलॉजिस्टला बोलून उपयोग नाही आहे. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. मग ते टेक्निकल असू दे, फायनान्शियल असू दे, ॲस्ट्रॉलॉजिकल असू दे. बरं, असंही होतं नाही आहे की नुसतं टेक्निकल तुम्हाला पैसे देते किंवा नुसतं ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला पैसे देते. तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी माहिती आहे, पण तुम्हाला पण जर तुम्हाला जर तिथे टेक्निकल जर काय पंच करायचं ते माहिती नसेल, बाय करायचं, सेल करायचं, किंवा कुठे स्टॉप लॉस टाकायचं, किंवा कुठे ट्रेल करायचं आहे, तर तुम्ही पैसेच काढू शकणार नाही ना, कारण ब्रोकर काही येऊन तुमची पंच करणार नाही आहे ती ऑर्डर. बरोबर आहे. बरं, नुसतं फायनान्शियल पॅरामीटर्स असेल तर फायनान्शियल पॅरामीटर वर्षातून एकदा म्हणले जातात, बॅलन्स शीट वर्षातून एकदा येते. आता हल्ली 3-3 महिन्याच्या प्रोजेक्टेड बॅलन्स शीट येतात. पण त्या बॅलन्स शीटसुद्धा कशा असतात, डेफिनेटली बँकेकडून लोन घेण्यासाठी ते प्रोजेक्शन्स केलेलं असतं, नॉट नेसेसरी त्याचं कन्व्हर्शन तेवढं त्या ह्याच्यामध्ये होईल. तर मे बी तेवढ्यापुरती ती मुवमेंट येईल, पण त्याच्यानंतर जर मुवमेंट येणार नसेल आणि जर तुमची पोझिशन होल्डला असेल तर डेफिनेटली यू आर गोइंग टू मेक लॉसेस. त्याच्यामुळे नुसती ॲस्ट्रॉलॉजी पैसे देत नाही, नुसतं टेक्निकल पैसे देत नाही, किंवा नुसतं फिनान्शियल पैसे देत नाही. तो इट इज अ ब्लेंड ऑफ ऑल दिस थिंग. इट इज अ ब्लेंड ऑफ ऑल दिस थिंग. म्हणून तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि जर स्टॉक मार्केट जर तुम्हाला करायचंच असेल तर ती पॅशन पाहिजे की आदल्या रात्री बसून आपल्याला ती चार्ट्स बघायला पाहिजेत, सो दॅट आपल्याला कळतं उद्या इथे काय होणार आहे, किंवा येत्या 8-10 दिवसामध्ये स्टॉकमध्ये काय होणार आहे, निफ्टी कुठे सपोर्ट रेसिस्टन्सला आहे का, किती ओपन इंटरेस्ट आहे, किती डेल्टा आहे. हे सगळं जोपर्यंत तुम्ही बघत नाही, किती डिलिव्हरी पर्सेंटेज केलेले आहेत, हे सगळं जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, तर कुठलाही ॲस्ट्रॉलॉजर, कुठलाही ट्रेनर किंवा कुठलाही तुमचा टेक्निकल ॲनालिसिस रोज येऊन काही ते तुम्हाला हे स्पून फिडिंग करणार नाही. तर ज्याला स्टॉक मार्केट करायचं ना, त्याला जर अभ्यास करायला तयार असेल ना, तरच त्याने ते स्टॉक मार्केटमध्ये यावं, नाहीतर आरामात बाजूला बसून SIP करावी. राईट. मग जे ॲस्ट्रॉलॉजी
जेव्हा आपण ट्रेडिंग करताना ॲस्ट्रॉलॉजी बघतो मग ते वीकली बघायला पाहिजे की मंथली बघितलं पाहिजे की रोज बघितली पाहिजे, म्हणजे त्या अकॉर्डिंग आपण ट्रेडिंग करावी? आम्ही बघताना ज्यावेळेला मी कुंडली बघते तर त्यावेळेला तर माझा 2 महिन्याचा हँडहोल्डिंग सपोर्ट असतो. ज्यावेळेला मी बघते तर त्यावेळेला त्याला मी सेक्टर सांगते, कुठले सेक्टर करायचे आहेत, नाही करायचे आहेत, कुठल्या कमोडिटीज करायच्यात, नाही करायचे. मग त्याच वेळेला मी शिकवते सुद्धा की कुठल्या दिवशी काम करायचं नाही, कुठल्या दिवशी काम करायचं, कुठल्या दिवशी काम नाही करायचं. तो एक वेगळा माझा कोर्स आहे, त्याच्यामध्ये मी ते शिकवते. मग त्याच्या हिशोबाने माझे स्टुडंट्स आहेत ते 1 महिना आधीच ते त्यांचं सगळं काढून ठेवतात किंवा 1 आठवडा आधी काढून ठेवतात की या आठवड्यातले हा 4 दिवस किंवा 2 दिवसच मला ट्रेड करायचे, बाकीच्या वेळेला मला ट्रेड नाही करायचं आहे. मग बाकीच्या वेळेला बसून ते नुसतं मार्केट बघतात किंवा एखाद्या दिवशी जर त्यांचा दिवस खराब असेल तरी फक्त स्कॅल्पिंग करतात. पण मग त्यावेळेला तो मोठे पोझिशन्स घेऊन उभं राहू शकत नाही ना, कारण शेवटी तुमचं कॅपिटल प्रिझर्व राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं नाही. ते कॅपिटलच नसेल तर त्याला काही उपयोग नाही आहे. आणि आता ऑल ओव्हर ग्लोबल एवढे ले ऑफ्स होत आहेत की सगळ्यांकडे नोकऱ्या नाही आहेत. तर आरामात घरात बसून तुम्ही हे करतात. पण करायचं असेल तुम्हाला तर प्रोव्हायडेड यू शुड बी रेडी टू डू द स्टडीज. जर तुम्ही स्टडीज करणार नसाल तो कुठलाही स्टॉक मार्केटचा ट्रेनर, तो ॲस्ट्रॉलॉजर असो, तो फिनान्शियलमधला एक्सपर्ट असो, तो टेक्निकलमधला एक्सपर्ट असो, तो तुम्हाला पैसे नाही कमवून देऊ शकणार. ॲब्सोल्युटली नाही. तुम्ही 100 ट्रेडिंग करा, कुणाचेही करा, ॲस्ट्रॉलॉजीचे 100 ट्रेनिंग करा, टेक्निकलचे करा, फिनान्शियलचे करा, कुणीही तुम्ही 100 ट्रेनिंग केलेस तरी कुणीही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही. कारण डेफिनेटली तुमच्या जे नशिबात आहे ना तेच तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण येताना डेस्टिनी घेऊन आलेलो काहीतरी, आपण येताना आपले प्लॅनेट्स आलेले आहेत आपल्या जन्मकुंडलीमध्ये आणि ते मला सांगणार आहेत की मला इथे इथे याच्यामधून मला फायदा होऊ शकतो, इथे इथे मला नुकसान आहे. तुमची डेस्टिनी बदलू शकत नाही. आपण डेस्टिनी फक्त चॅनलाइज करतो की ज्या वेळेला तुम्हाला प्रॉफिट होणार असेल त्याच वेळेला तुम्ही काम करा, ज्या वेळेला तुम्हाला नुकसान होणार असेल त्यावेळेला तुम्ही ॲब्सोल्युटली काम करू नका, सो दॅट युअर लॉसेस विल बी मिनिमल. अशा आम्ही किती जणांच्या कुंडल्या बघितलेल्या आहेत. मॅक्सिमम मी कुंडल्या बघितलेल्या आहेत आणि त्यांना ते सांगितलेले, प्रेडिक्ट केलेले आहेत की ह्या पिरियडमध्ये तुम्हाला हेवी लॉसेस झालेले आहेत किंवा ह्या पिरियडमध्ये तुम्ही मेंटल प्रॉब्लेममधून गेलेले आहात, ह्या पिरियडमध्ये तुम्हाला हेल्थचे इश्यूज झालेले आहेत. त्याच्यामुळे आरामात सगळ्यांना प्रत्येकाला कळतं ना त्या ह्याच्यामधून. आणि असा हा काही फार मोठा स्टडी असा नसतो तो की न टाळता येण्यासारखं असतो, करू शकतो आपण. मार्केट सायकल आणि ग्रहांचे सायकल यांचा काही संबंध आहे का? आणि असेल तरी या सायकल्सचा कंपनीजच्या प्रॉफिट लॉसवरती कसा प्रभाव पडतो? आता ग्रहांची सायकल्स आणि मार्केटची सायकल्स जर बघायला गेले तर आपल्याकडे ना युनिवर्समध्ये आपले जे प्लॅनेट्स आहेत, 9 प्लॅनेट आहेत, म्हणजे सन आहे, चंद्र, मंगळ, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे. हे 9 प्लॅनेट्स आहेत. राहू केतू आहे आणि 3 आउटर प्लॅनेट्स आहेत, नेपच्यून, युरेनस आणि प्लुटो. हे 12 प्लॅनेट्स आपण त्याच्यामध्ये पकडतो. 12 राशी असतात, 12 भाव असतात. त्याचे प्रत्येकाचं वेगवेगळं कारकस्थान आहे आणि त्याचे ते इम्पॅक्ट आहे. तर आता ग्रहांचे जे सायकल्स आहेत ना, तर तुम्हाला आत्ता मी हे सांगते, एक स्टडी देते प्रत्येकाला करायला. तुम्ही गुगलवर जा आणि गुगलवर जाऊन बघा. आता चंद्र जो आहे तो 2.5 दिवसांनी राशी बदलतो, तर त्या चंद्राचा परिणाम कसा होतो. सूर्य जो आहे तो सूर्य महिन्यातून 1 राशी बदलतो. 15-16 तारखेला त्याला सूर्य संक्रांती म्हणतात, त्याचाही फार परिणाम होतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये जातं त्यावेळेला प्रत्येकाने बॅकटेस्ट करून बघायची. सूर्य मेष राशीमध्ये जातो तर त्यावेळेला मार्केटमध्ये काय परिणाम होतो ते तुम्ही बघायचं. त्याच्यानंतर मग जो बुध आहे तो बुध साधारण 21 दिवसांनी चेंज होतं. तर बुध 21 दिवसांनी चेंज होतो किंवा त्याचं रेट्रोग्रेड किंवा कंबस्ट होतो. तर गुगलला जर तुम्ही टाकलं की बुध कधी चेंज करतो, बुधाचं गोचर कधी येतं, अगदी दिग्पंचांगला जाऊन तुम्ही बघा. बुधाचं गोचर आल्यानंतर त्या दिवसाचा तुम्ही हायलो मार्क करा आणि मग नेक्स्ट बुधाचं गोचर येईपर्यंत तुम्ही त्याचा हायलो मार्क करा निफ्टीचा किंवा फायनान्शियल स्टॉकचा, तो बघा. त्याच्यानंतर तुम्ही व्हीनस कधी चेंज होतो तो बघा. व्हीनस जनरली 45 डेज नंतर चेंज होतं. तर व्हीनसच्या ज्यावेळेला त्या FMCGचे स्टॉक्स असतात त्याचा हाय लो मार्क करा. आणि मंगळ चेंज होतो. आत्ता मंगळ 2 दिवसानंतर चेंज होणार आहे. तर मंगळ ज्यावेळेला चेंज होतो तर त्यावेळेला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येते ज्यावेळेला तो राशी बदलतो त्यावेळेला. तर मंगळ आहे, व्हीनस आहे, गुरु आहे, हे सगळे गोचरीने ज्यावेळेला बदलतात ना त्याच्यामध्ये त्याचा मार्केटवर इम्पॅक्ट येतो. आणि हे जे गोचरीने बदलतात तेव्हाच कुठेतरी गॅप अप गॅप डाऊन होतं. अच्छा, मग कोणतं पण हे
हे कळण्याची कॅपॅसिटी असण्यासाठी तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजिकल तेवढं नॉलेज असणं गरजेचं आहे. पण समजा ॲस्ट्रॉलॉजिकल नॉलेज नाही आहे तर तुम्ही हे जे गोचरीचे जे आहे ते नुसतं जे पंचांगवर जाऊन बघितलं आणि आता समजा तुम्हाला दिसलं की मंगळ 2 दिवसांनी राशी बदलणार आहे, तर त्या दिवशी जर तुम्हाला मुवमेंट येताना दिसली, त्याचा हाय लो मार्क केलात, मुवमेंट येताना दिसली किंवा आधी कुठेतरी सपोर्ट रेसिस्टन्सला आहे, तर ते जर तुम्ही पकडलं, तिथे हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ केल्या, तर तुम्हाला आता मार्केट खालच्या बाजूला जाणार आहे की वर चढणार आहे की साईडवेज राहणार आहे हे सुद्धा कळतं. तसंच विनसच्या स्टॉक्स बाबतीत कळतं, तसंच गुरुच्या स्टॉक्स बाबतीत कळतं, तसंच सन जो आहे तो रूलर आहे PSU स्टॉक्सचा, तो सुद्धा तुम्हाला तेच सांगतो ना सनच्या. आणि या सगळ्यांच्या सन जो आहे ना, तो वर्षाचे आपले जे प्लॅनेट्स आहेत ते 360 डिग्रीजमध्ये फिरतात. तर आता हे 360 डिग्रीजमध्ये फिरतात ना, तर आपली निफ्टीची जे लेवल आहे त्या निफ्टीचं आम्ही कॅल्क्युलेशन करून ते त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करून त्याच्यामध्ये साधारण कधी त्याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते ते आपण सांगतो. तर ही जी मार्केट सायकल आहे ती ग्रहांवरच अवलंबून आहेत आणि ग्रहच हे करतात. आता तुम्ही दुसरी गोष्ट कंपन्यांबद्दल म्हणाला, तर कंपन्यांचं कसं आहे की जसं तुमची माझी जन्मतारीख आहे, जन्मवेळ आहे, जन्म ठिकाण आहे, तसं ज्याने कोणी कंपनी फॉर्म केलेली आहे ना त्याने सुद्धा त्या कंपनीचं कधीतरी इन्कॉर्पोरेशन केलेलं आहे. कुठून तरी त्या कंपनीची जन्मवेळ आहे, त्याची इन्कॉर्पोरेशन डेट आहे, त्याची कधी त्याने लिस्टिंग केलं त्याची डेट आहे आणि त्याच्यावर ते कुठे थांब झाली. म्हणजे समजा अहमदाबादला झाली तर अहमदाबाद आहे, बॉम्बेला झाली तर बॉम्बे आहे, DLF दिल्लीला झालं तर DLFची डेट ऑफ बर्थ दिल्लीची आहे. तर त्यावेळेला DLFच्या डेटच्या ह्याच्याप्रमाणे आपण जर काढलं तर त्याची जर दशा अंतर्दशा चांगली असेल, त्याला चांगलं हे असेल, तर त्या ह्याच्यामधून त्याला काही फरक पडत नाही. त्याचे ते ग्रहांचे जे सायकल असतात दशा अंतर्दशा त्याच्याप्रमाणे DLF फायदाच होणार आहे. किंवा मी मध्ये एक अडाणीची केस सांगितलेली होती. हल्ली मी ह्या केसेस सांगायला तयार असणे कारण आता अलाउड करत नाही ही सेबी, कारण ते इनसाईड न्यूज किंवा काहीतरी त्या ह्याच्यामध्ये हे करून. पण डिफिकल्टी चालतं. तुम्हाला ह्याच्या पलीकडे जाऊन अजून मी एक सांगते, एक कोणाला जर जमत असेल तर लुपिनची बघा तुम्ही. लुपिन लिमिटेड जी फार्मास्युटिकलची कंपनी आहे त्याची डेट ऑफ बर्थ गुगलवरून घ्या, लिस्टिंग डेट कधी आहे ती बघा, त्याचे इन्कॉर्पोरेशन डेट बघा, त्याचं टायमिंग तुम्हाला नसेल जमत 12 वाजता टाका आणि मग त्या ह्याच्यामधून बघा. लुपिन मला वाटतं कोरोनाच्या आधीपर्यंत तो 650 ते 850च्या रेंजमध्ये बरेच वर्ष अडकलेला होता तो, कारण त्यावेळेला त्याचा गुरु चांगला नव्हता आणि ज्यावेळेला त्याची गुरुची दशा सुरू झाली आणि तो 650 850वरून तो 2100 रुपये गेला. आता 2100 रुपये गेल्यानंतर तुम्ही विचार करा, ज्याने 650 750ला किंवा सिपला 350 रुपयाला कितीतरी वर्ष अडकलेलं होतं, आता सिपलावर धावतोय. त्याच्याही मागे ग्रहाचं सायकल आहे ना, कारण त्याची जी कंपनी आहे ती कंपनी त्याच्या इन्कॉर्पोरेशन डेटप्रमाणे वर्कआउट करते. जशी आपली जन्मतारखेची कुंडली वर्क करते तशीच कंपन्यांची वर्क करते. त्याच्यामुळे ह्याचा नक्की फायदा होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची पोझिशन घेऊन उभं शकता, SIP करू शकता किंवा मग तुम्ही स्विंग हाय लो पकडू शकता. आरामात तुम्ही हे करू शकता. आता माझ्याकडे असे आहेत की ESOP घेतलेले सुद्धा बरेच लोक विचारायला येतात की मॅडम हा स्टॉक चालणार आहे की नाही चालणार आहे की किंवा किती वर्ष आम्ही उभं राहू. तर असे जर स्टॉक्सची जर तुम्हाला मेजर मुवमेंट मिळाली, आता मी अडाणी एंटरप्राइजेसला सांगितली होती, अडाणी एंटरप्राइजेसची मी कुंडली बघितलेली होती, तर अडाणी एंटरप्राइजेसमध्ये त्याचा गुरु इतका चांगला आहे की एवढे सगळे त्याच्यावर आरोप होऊन सुद्धा अडाणी एंटरप्राइजेसचे गौतम अडाणी आरामात त्या सगळ्यातून सुटला. कारण गुरु अतिशय त्याचं उच्चीचं आणि अतिशय चांगला आहे तो. तेच जर त्याचा जर राहू खराब असता किंवा त्याचा जर सार्टन खराब असता तर त्याला नक्की पनिशमेंट मिळाली असती, पण ते तसं नाही झालं ना. मग आत्ता ज्यावेळेला अडाणी एंटरप्राइजेसचा गुरु ज्यावेळेला खराब होईल किंवा जेव्हा त्याची जे अंतर्दशा खराब चालू होईल त्यावेळेला अडाणी एंटरप्राइजेसला होईल. ज्यावेळेला मी प्रेडिक्ट केलं होतं 2020 एडनबर्गचा रिपोर्ट यायच्या आधी 1 महिना मी प्रेडिक्ट केलेलं होतं, 4114वरून तो 750चा त्यांनी लो मारला, 950चा लो मारला. सगळ्या त्याच्या सगळ्या सबसिडरीजला लोअर सर्किट लागलं. तर हे 1 महिना मी आधी प्रेडिक्ट केलं होतं अडाणी एंटरप्राइजेसची कुंडली बघून. एवढ्या आपल्याला कंपन्यांच्या कुंडल्या चांगल्या चालतात. किंवा आता तुम्ही IPO जे म्हणतात, तर IPOसुद्धा असतात ते आधी ऑफलोड केले जातात प्री मार्केटमध्ये, त्याच्यानंतर कधीतरी त्यांचं लिस्टिंग होतं. तर ते जेच IPO चालवणारे असतात लोक ते सुद्धा ते ग्रहांच्या ह्याच्यावरच अवलंबून असतात ना, की ह्याचा एखादा IPO चालणार आहे, एखादा IPO नाही चालणार आहे. आता आपण कितीतरी IPO बघितले, सगळे IPO पुढे चालतात, वरच्या लेवलला लिस्ट होतात आणि नंतर मग खाली पडतात. पण वेगळंच काय आहे की त्याने तो माल चिपकवलेला असतो रिटेलरला, पण रिटेलरला हे कळत नाही ना, ते आपले घेऊन उभे राहतात. मग ते घेऊन उभे राहतात तर त्यांची कॅपॅसिटी पण पाहिजे ना 5-10 वर्ष उभं राहायची. त्याचं 5-10 वर्ष उभं राहू शकणार नसेल त्याच्यामध्ये, पर 5-10 वर्ष उभं राहायचं म्हणजे कॅपिटल ब्लॉक होणार आहे.
तुमची तेवढी फायनान्शियल कॅपॅसिटी पण पाहिजे, सस्टेनिंग कॅपॅसिटी, की मी हे कॅपिटल ब्लॉक करून ठेवलं आहे, मग आपण करू शकतो. किंवा आता जे SIP करतात, तर SIPमध्ये सुद्धा काय आहे की म्युच्युअल फंडवाले कुठलाही याच्यामधून SIP टाकतात, तुम्हाला विचारतात ब्ल्यूचिप काय आहे. पण वेळेस जर तुम्ही स्वतः जर त्या कंपनीचा 1-2 शेअर्स घेतले, दर महिन्याला घ्या किंवा 6 महिन्यांनी घ्या किंवा वर्षांनी घ्या, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळेला, पण त्यावेळेला जर घेतले तर तुम्हाला त्या शेअर ती कंपनी आहे ती तुम्हाला डिव्हिडंड देणार आहे. तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट होतो तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी. व्हेअरएज म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला काही मिळत नाही. आता मार्केट पडतं तर सगळ्या म्युच्युअल फंडची NAV डाऊन आहे, कारण आपला जो आपण दिलेले पैसे असतात त्याच्यातूनच ते त्यांची ॲडमिन कॉस्ट टाकतात. मग ती स्वतःहून SIP केलेली काय वाईट? मग थोडासा अभ्यास केलेला काय वाईट त्याच्यासाठी? जर तुम्हाला स्टॉक मार्केट जर सेकंड सोर्स ऑफ इन्कमच हवा असेल तर सगळ्या पॅरामीटर्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना. म्हणजे आज जे आपल्याला दिसतात की बरेचसे यूट्यूबचे व्हिडिओ दिसतात किंवा हे करतात की मी एवढा लॉस केला, 2 करोड, 5 करोड, 10 करोड आणि मी एवढ्या सुसाईड्स केले, तर त्याचं कारण हेच आहे ना की हा फोमो आहे ना तुमच्या ह्याच्यामधून, किंवा तुम्हाला एका दिवसामध्ये श्रीमंत व्हायचं आहे. आता मी ज्या माझ्या स्टुडंट्सचं सांगितलं त्याने 50 लॉट आणि 100 लॉट घेतले होते सेन्सेक्समध्ये. तुम्ही एक सेन्सेक्सचा लॉट घेतला 20चा किंवा एक निफ्टीचा लॉट घेतला 65चा, तर तुम्हाला दिवसाला लाख रुपये मिळणार आहेत का? नाही मिळणार. कारण निफ्टीचा तेवढा ATRच नाही आहे ना की दिवसाला तुम्हाला द्यायला. वन्स इन अ ब्लू मून की जेव्हा वन्स इन अ महिन्या 2 महिन्यामध्ये जेव्हा हे प्लॅनेट्सचे गोचर येतील त्यावेळेला तुम्हाला ही मूव मिळेल, नाहीतर एरवी रोज तुम्हाला ही मुवमेंट मिळणार नाही आहे. मग हे कळणं फार गरजेचं आहे ना, आणि कळत नसेल तर ते शिकणं गरजेचं आहे. ते कुणाकडूनही शिका, पण ह्याच्या पलीकडे जाऊन नुसतं टेक्निकल पॅरामीटर्सच्या जाऊन तिथे अजून कुठली तरी आउटर अशी जी एनर्जी आहे युनिवर्समध्ये ती आपल्याला चालवते, जी मार्केटला चालवते. त्या सगळ्या इमोशन्सचा तिथे ब्लेंड होतो, म्हणून ते बायर सेलर्स तिथे तयार होतात. आणि त्या बायर सेलर्स तयार होतात तेच बघून आपण आपल्या इमोशन्सच्या प्रमाणे आपण त्याच्यात ॲक्टिवेट करतो, कारण आपल्यासुद्धा वी आर ड्रिवन बाय मूड. आपला मूड तिथे कुठेतरी ॲक्टिवेट झालेला असतो. मग तो जो मूड ॲक्टिवेट झालेला असेल तर तुमचा तो मूड आणि सर लांब असेल तर तुम्ही इंट्राडे कराल, नाही तर तुम्ही आरामात 2-3 दिवसाचे स्विंग घेऊन उभं राहा. हा बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे ग्रहांची दिशासुद्धा खूप जास्त कंपनीजवरती इफेक्ट पडू शकते. त्यांचा डाऊनफॉल असेल, अपफॉल असेल, तर त्यावेळी ग्रहांची दिशा सायकल्स बघितली पाहिजे. आता मी सांगते, आता ऑक्टोबरपासून मार्केट बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश येईल, किंवा आपतील जास्तीत जास्त फेब्रुवारीपर्यंत मार्केटमध्ये क्रॅश येईल, कारण आता ग्लोबल ॲटमॉस्फिअर जे आहे ते खूप खराब आहे आणि मेजर चेंजेस जे येत आहेत ते मेजर चेंजेस आता ऑक्टोबरमध्ये येतात. आता पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 ग्रहण येतात, त्या ग्रहणांचा सुद्धा इम्पॅक्ट येणार आहे, इक्लिप्सचा सुद्धा परिणाम होतो. त्याच्यानंतर आता जे दुसरं आहे, आपण जनरली बोलायला टाळते अमावस्या पौर्णिमेबद्दल, पण अमावस्या पौर्णिमेचा हायलोसुद्धा फार वर्कआउट करतो. तिथे तुम्हाला पंचक येतं, त्या पंचकचा हायलोसुद्धा वर्कआउट होतो. त्याच्यानंतर भद्रा येते, त्या भद्रामध्ये सुद्धा फार तुम्हाला फरक पडतो. पण हे बेसिकली ॲस्ट्रॉलॉजिकल कॉन्सेप्ट कसे वापरायचे, ते नुसतं हायलो पकडून चालत नाही, कारण प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तुम्हाला सेम मुमेंट देते असं नाही आहे, किंवा सेम भद्रा जो असतो तर प्रत्येक वेळेला ती भद्रा 4 प्रकारची भद्रा असते, तर प्रत्येक 4 प्रकारच्या भद्रा 4 वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स देतात आणि त्याच्याप्रमाणे काम होतं. किंवा पंचक जे असतं ना, पंचकचा हाय लो कोणी बघतात, कोणी 50% बघतात, कोणी रिट्रेसमेंट बघतात, पण तो पंचकचा हाय लोसुद्धा प्रत्येक वेळेला तुम्हाला पैसे देतो असं नाही आहे ना. कुठेतरी जाऊन तुम्ही त्या क्लस्टरमध्ये अडकता. मग ह्या ज्या सगळ्या नुसत्या यूट्यूबला ऐकलेल्या व्हिडिओजच्या ह्याच्यामधून जे आहे, तर त्याच्यामध्ये हे करण्यापेक्षा तुम्ही PDF इथे बुक्स वाचा, किंवा आणखीन कुठेतरी चांगलं नॉलेज घ्या. हवे तेवढे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ॲस्ट्रॉलॉजीवर, ते वापरून बॅकटेस्टिंग करून जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. नॉलेज घेणं खूप जास्त नॉलेज घेणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये सस्टेन व्हायचं असेल तर तुम्हाला जर नॉलेज नसेल ना, तर तुम्ही डोंट डेअर टू एंटर ऑल्सो इन स्टॉक मार्केट. नेव्हर एंटर इन स्टॉक मार्केट अनलेस अँड अंटिल यू हॅव पॅशन अँड डेडिकेशन फॉर दॅट वर्क. आणि बरं दुसरी गोष्ट आहे की आता ऑफिसमध्ये जाणारे बरेचसे लोक आहेत, ते मला विचारतात की शिकू का म्हणून. तर त्यांना समोर मार्केट बघताच येत नाही ना. ऑफिसमध्ये आहेत समजा 9 ते 5 आहेत, किंवा सकाळी 7 ते दुपारी 3 आहेत, किंवा आणखीन कुठल्या वेळेला आहेत, किंवा शिफ्टमध्ये काम करणार आहेत. तर यांना दुपारी 1 वाजता लंच टाईम येतो, त्यावेळेला मी मार्केट बघणार. तर मार्केटला अशी काही गरज पडली आहे की त्याने मार्केटने 1 वाजता तुम्हाला मूव द्यायला पाहिजे.
ती मग मे बी कदाचित 9 वाजता आली असेल. मग धड ना तुम्ही तुमच्या ऑफिसवर कॉन्सन्ट्रेट करू शकत, ना धड तुम्ही तुमच्या मार्केटवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत. मग तिथे तुम्हाला पोटातलं पाणी हलत राहतं ना, की मला अरे मी तिथे निफ्टीला पोझिशन घेतलं किंवा स्टॉकला पोझिशन घेतलं, त्याचं काय झालं असेल. त्याच्यामुळे असंही मी सगळ्यांना सांगते की विचार करा. तुम्हाला नाही सकाळी स्टॉक मार्केटला, मग संध्याकाळी कमोडिटी करा. पण अननेसेसरली फुकट शिकायचं आहे म्हणून स्टॉक मार्केट ॲस्ट्रॉलॉजी किंवा हे असं टेक्निकलचं ट्रेनिंग ते तुम्हाला नाही पैसे देणार. फुकट पैसे घालवू नका. तेच ना, कोणतीही गोष्ट शिकायची असेल, टेक्निकल असो, शेअर मार्केट हो. असो, स्टॉक मार्केट असो, हो, ते शिकून astrology असो की दिल्यानंतर पूर्ण सुद्धा ते knowledge जे घेऊनच. शिकलंय त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला मार्केटमध्ये होतं आहे की नाही होतं हे बघणं ते फार खूप गरजेचं आहे. तुम्ही 6 महिन्यापूर्वी एखादा कोर्स केलाय, 6 महिने तुम्ही मार्केटच बघितलं नाही आणि आत्ता जर जाऊन तुम्ही मार्केट बघायला लागला तर त्याने जे काही शिकवलं असेल त्यावेळेच्या करंट सिच्युएशनप्रमाणे ते आत्ता चालेलच असं नाही ना. कुंडली चांगली असली तरी पण एखादा ट्रेडर त्यांच्या सवयीमुळे अपयशी होऊ शकतो का ट्रेडिंगमध्ये? किंवा कुंडली जर खराब असेल म्हणजे चांगली नसेल तरीही चांगला होऊ शकतो का त्यांच्या सवयीमुळे? नक्कीच चांगलं होऊ शकतो. कुंडली जर खराब असेल तर आपण त्याला ते प्लॅनेटच्या रेमेडीज दिल्या जातो. कधी काम करायचं, कधी नाही करायचं ते सगळं सांगितलं जातं. पण त्याची जी चुकीची सवय असेल, समजा काही कोणी सांगितलं नाही दिसत आहे आणि तो फोमोमध्ये गेला आणि त्याने तिथे त्याच्यामध्ये ट्रेड घेतला तर डेफिनेटली त्याची ती चुकीची सवय आहे की न बघता ब्लाइंडली ट्रेड घेणं. त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याला नुकसानच होणार आहे ना. मग त्यामध्ये कुंडली काहीच करू शकत नाही, कारण हां, ते त्यांनी कोणी स्वतः कारण त्याला decision त्याच्यासाठी चुकीचा मग घेतलाय. माइंड कंट्रोल करण्याच्या रेमेडीज दिल्या जातात, ओव्हर ट्रेडिंग टाळण्याच्या रेमेडीज दिल्या जातात की जेणेकरून कन्सिस्टन्सीमध्ये त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो. पण जी चुकीची सवय आहे ती टाळणार कोण? तर तुम्हाला स्वतःला टाळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमचं सोल एनलायटन करते, म्हणजे तुम्ही तोपर्यंत तुमचा आत्मा जागृत करत नाही. जसं मी नेहमी सांगते की ज्याला डायबिटीस आहे त्यालाच गोळी घ्यायची आहे ना. जर दुसऱ्याला डायबिटीस आहे आणि मी गोळी घेतली तर मी नाही ना त्याचा डायबिटीस बरं करू शकत आहे. तसंच आहे. समजा तर चुकीची कुंडली आहे किंवा चांगली कुंडली आहे पण तरीसुद्धा तुम्ही रिपीटेडली जर या चुका करत असाल तर स्वतःच्या मनावर जोपर्यंत तुम्ही कंट्रोल करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही बदलू शकत. आणि हे कुठलाही जगातला म्हणजे अगदी वरून ब्रह्मदेव जरी खाली आला तरी ते काही करू शकत नाही. आणि हे होण्यामागचं कारण आहे की तुमचा चंद्र वीक आहे. तो जर चंद्र वीक नसेल तर तुम्ही स्ट्रॉंग डिसिजन घ्याल ना. चंद्र वीक आहे म्हणून तुम्ही आउट ऑफ इमोशन्स जाऊन तुम्ही ते घेताय. तुम्हाला ग्रीड आणि फिअर येतोय तर तुमची चंद्राची डिग्री बघणं गरजेची आहे ना. त्याच्यामध्ये नक्षत्र बघणं गरजेचं आहे ना. आता ह्याच्यामध्ये पुढचं आपण बोलूया. बेसिकली मी ना त्याच्यामध्ये नक्षत्र बेससुद्धा ट्रेडिंग शिकवते. तर नक्षत्र बेस्ड ट्रेडिंगमध्ये काय आहे की नक्षत्र बेस्ड ट्रेडिंगमध्ये तुमचे प्लॅनेट्स कुठल्या नक्षत्रात बसलेले आहेत त्याच्याप्रमाणे बघितले जातात. ते जर नक्षत्र फेवरेबल असतील ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायला सांगितलं. नक्षत्र फेवरेबल नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायला सांगितलं नाही. आता समजा मी आहे, जर अश्विनी रूल आहे की म्हणजे ते 31 नक्षत्र आहेत, प्रत्येक प्लॅनेटला 3-3 नक्षत्र दिले आहेत, अशी 27 नक्षत्र आहे आणि आत्ता एक 28वं नक्षत्र अभिजित नक्षत्र आले. तर मी जर प्लॅनेट रूल बाय केतू असेल ना तर केतू मला फक्त डिटॅचमेंटच देईल. केतू मला तिथे कुठेही त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट देणार नाही. तो फुकट टाकायचं म्हणून यादृच्छिक पद्धतीने ते ऑर्डर टाकेल, जे काय मिळेल ते घेईल, नाही तर नुसतं त्याच्याकडे बघत असेल. पण व्हेअरएज इफ यू आर ड्रिव्हन बाय मंगळ महाशा ह्याच्यामध्ये तर तुम्ही ॲग्रेसिव्हली तिथे ट्रेडिंग कराल. ते म्हणाल की काय होते ते होऊ दे, मला वाटतं मार्केटवर जाणार आहे तर ते मार्केटवरच जाणार आहे. यू वोंट बॉदर इवन टू पुट स्टॉपलॉस. स्टॉपलॉसही तुम्ही लावणार नाही आणि अच्छा खासा जर दिवस चांगला असेल तर प्रॉफिट मिळेल, नाही तर मग यू विल एंड अप इन लॉसेस. म्हणजे प्रत्येक ग्रहांचं वेगवेगळा हो, प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळे प्रत्येकाचे आहे. कारण मार्केटचे मोमेंट तर सगळ्यांसाठी सेम आहेत ना. आज जेवढे काही जे ट्रेडर्स असतील, जे काही ट्रेड करत असेल तर त्यांना मग इक्विव्हॅलंट प्रॉफिट आणि लॉस का नाही होत आहे? बरं असं होतं ना की ज्यावेळेला मी बाय करते त्यावेळेला तुम्ही सेल करताय तर तुमची सेलची क्वांटिटी मे बी कदाचित माझ्याकडे आली. असे व्हेरियस ट्रान्झॅक्शन्स होत असतात ना. मग तो कोण कुठल्या लेवलला ट्रेड करतंय ते आपल्याला कळत नाही ना. ते ट्रेड ड्रिव्हन बाय युअर इमोशन्स, दॅट इज बाय मूड. मग जर एखाद्या दिवशी जर तुमची चुकीची कुंडली असेल तर कदाचित त्या दिवशी मे बी तुम्ही चुकीचे ट्रेड घ्या. तर त्याच्यामुळे म्हणून ग्रह बघणं गरजेचं आहे. बरं एखाद्या दिवशीचं नक्षत्र खराब आहे. आज आता राहूचं नक्षत्र आहे. आज मार्केट निफ्टी इज रूल बाय समजा जर राहू आहे, त्या दिवशीच्या मूनच्या ह्याच्यामध्ये राहू आहे तर राहू ऑलवेज फिशी मूव्स देतो. राहूचे सगळे नक्षत्र असतात ते फिशी मूव्स देतात. तुम्हाला वर ते जाऊनच येणार नाही, वर नेतील खाली नेतील. बुध जर त्या दिवशी रुलिंगमध्ये असेल तर बुध काय करतो तर मार्केट साईडवेजला ठेवतो. तुमच्या कॉलपुटमध्ये तुम्हाला त्या दिवशी एंट्रीच मिळणार नाही आणि एंट्री मिळाली तरी साईडवेजला असेल. तुम्हाला तुमचे स्टॉप लॉसेस डेफिनेटली त्या दिवशी हंट होतील
आणि तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतील त्या दिवशी. वेअरएज जर त्या दिवशी शनी असेल तर शनीच्या जर विषयोग जर झाला तर मार्केट हमखास पडतं. तसंच आपण ह्याच्यामध्ये करंट बघतो, तसंच आपण ह्याच्यामध्ये योगा बघतो, तसंच मार्केटमध्ये काम करताना निफ्टीमध्ये काम करताना आपण तिथी बघतो. काही काही तिथी असतात त्या खूप पॉझिटिव्ह असतात, काही काही तिथी असतात त्या खूप निगेटिव्ह असतात. कृष्ण पक्ष जनरली निगेटिव्ह मानलं जातं, शुक्ल पक्ष पॉझिटिव्ह मानलं जातं. संकष्टीला एक वेगळी मोमेंट असते, एकादशीला एखादी वेगळी मोमेंट असते. तर ह्या ज्या सगळ्या आहेत त्या तिथीसुद्धा अतिशय चांगल्या चालतात, योग चालतात, करंट चालतात. पण आता मागच्या आठवड्यामध्ये योग जे चाललेले होते ते ह्या आठवड्यामध्ये तो योग चालेल असंच नाही. कारण प्रत्येक प्लॅनेटची डिग्री बदललेली आहे, त्याची प्लेसमेंट बसलेली आहे, त्याचे भाव बदललेले आहेत, त्याची दृष्टी बदललेली आहे, त्याचे आस्पेक्ट्स बदललेले आहेत. ते कुठला आधी सुरुवातीला समजा 90 डिग्रीला होता म्हणून मार्केट पडलं, आता तो 90वरून पुढे आला आहे ना 95-100ला, आणि ही इज रायझिंग टू 120 डिग्री विच इज बुलिश. तर तो जर 120 डिग्री जात असेल तर मागच्या आठवड्यात त्या योगामुळे मार्केट पडलं म्हणून आज मार्केट पडेल तर असं होत नाही. तर ॲस्ट्रॉलॉजीला बॅक टेस्टिंग करणं इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे ते तुम्हाला टेक्निकल बरोबरच टाळून पाहावं लागतं. आणि जर ॲस्ट्रॉलॉजिकल मोमेंट जर तुम्हाला दिसत असेल आणि टेक्निकलला जर त्यावेळेला दिलं तर तुम्ही ओव्हरऑल पोझिशन्स घेऊ शकता. सायमल्टेनियसली स्टॉक्समध्ये पण तेच होतं, बँक निफ्टीमध्ये तेच होतं, कमोडिटीमध्ये पण तेच होतं, आणि सगळीकडे तेच होतं. किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तेच होतं. आम्ही पर्सनल लाईफमध्ये सांगताना सुद्धा सांगतो, एखादा जर आपला दिवस खराब असेल ना तर त्या दिवशी आपल्याला कुठेतरी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतो, फायनान्समध्ये लॉस होतं. म्हणजे ज्या प्लेसमेंटमध्ये आपले ते त्यावेळेला ग्रह बसलेले असतील त्या प्लेसमेंटच्या हिशोबाने आपल्याला, त्या भावाच्या हिशोबाने आपल्याला रिझल्ट मिळतात. हेल्थ खराब होतं, रिलेशनशिप खराब होतात, कुठे ना कुठेतरी थोडंफार वाचतं. तर ह्याचं आपल्याला जर तुम्ही ते शिकलेलं असाल तर नॉट ओन्ली शेअर मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यू पण ह्या पॉईंटमध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होतो हे करायला. आणि अतिशय म्हणजे युजफुल आहे ते. राईट. तर ह्याच्यामध्ये ते तुम्ही टाळूच शकत नाही. ॲट एनी कॉस्ट तुम्ही ते टाळू शकत नाही. म्हणजे आपण एवढे स्टॉप लॉसेस हँड करतो, 2-2, 5-5 लाखाचे लॉस काढतो. तर त्याच्याऐवजी जर आपण हे शिकलं, म्हणजे कुणाकडूनही शिका. शिकवणारे हवे तेवढे आहेत आता मार्केटमध्ये. टेक्निकल आहेत, ॲस्ट्रॉलॉजी शिकवणार आहेत, फायनान्शियल शिकवणार आहेत, कुणाकडूनही शिका ते. पण ते शिकत असताना तुम्ही नंतर तो प्रॉपर त्या माणसाला तेवढी डेप्थ ऑफ नॉलेज आहे का बघा, त्याला त्याचं प्लेसमेंट आणि त्याला त्याचं ॲप्लिकेशन दाखवता येते का बघा. की मी जे सांगते गोचरीनी व्हीनस मास बदलणार आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय येणार आहे तो टेक्निकलवर पुढे दिसतो. आता जो ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला फक्त ॲस्ट्रॉलॉजी सांगते त्यालाही तेवढं तिथे शेअर मार्केटचं टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. नाहीतर त्याला कळणारच नाही ना. FMCG सेक्टरमध्ये समजा जर 8-10 स्टॉक्स आहेत तर 8-10 स्टॉकमध्ये मी सांगते ITCचा जो ATR आहे तो हार्डली 50 पैसे ₹1 आहे. वेअरएस ज्युबिलंट फूड तो तुम्हाला ₹10 देईल, हिंदुस्तान युनिलिव्हर ₹20 पण देईल ATR. पण ते रोज येतील का नाही. डाबर हार्डली एखाद्या दिवशी ₹1-2 देईल, मॅरिकोसुद्धा हार्डली एखाद्या दिवशी ₹1-2 देईल. तर तो जर ATR त्या ॲस्ट्रॉलॉजरला माहिती नसेल आणि त्याने नुसतं सांगितलं की FMCG सेक्टरमध्ये तुम्ही काम करा आणि त्या माणसाने डाबर घेतला किंवा मॅरिको घेतला तर ज्युबिलंट फूड धावतोय पण मी डाबरमध्ये अडकलो आहे, मला वाटतं ज्युबिलंट फूड ₹20 चालला आहे तर डाबरही ₹20 चालेल, नाही चालणार. कारण त्याच्यासाठी ते टेक्निकल पॅरामीटर असणं गरजेचंच आहे ना. मग असे ॲस्ट्रॉलॉजर शोधा की ज्यांना टेक्निकलमध्ये तेवढं त्यांचं डेप्थ ऑफ नॉलेज आहे आणि ते जर असेल आणि ते जर तुम्हाला गाईड करत असेल ना तर इट इज वेल अँड गुड. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा ग्रह चेंज होतात त्यावेळी एक इंटरव्हल नंतर ते चेंजेस होत राहतात. मग सारखे आपल्याला चेंजेस करावेच लागतात. मग त्यासाठी एक ॲस्ट्रॉलॉजीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. हो, आणि म्हणूनच मी सांगते ना की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बॅक टेस्टिंग करणं इज व्हेरी डिफिकल्ट. कारण 12 ग्रह हे म्हणजे 9 प्लॅनेट आणि मग आणखीन बाकीचे 3 प्लॅनेट आणि आता नेपच्यून युरेनस जे आहे, आता नेपच्यून युरेनसची सुद्धा मोठी मुवमेंट येणार आहे. आता आपण सायकलमध्ये मगाशी बोलताना विसरलो. नेपच्यून युरेनस आणि प्लुटो 10 डिग्रीवर येत आहेत. आता ते 10 डिग्रीवर आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये बघा एक मेजर रिशफल येईल ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे मार्केटमध्ये आता टिकायचं की नाही टिकायचं, पोर्टफोलिओ काढायचा की नाही काढायचा, या कंडिशनला मे बी कदाचित आपण येऊ. पण ते ही कंडिशन येण्यासाठी आधी ग्लोबली कुठेतरी ती अनरेस्ट येईल. आता आपण इंडियामध्ये बघितलं एवढं जे सोशल हे झालं, जंतर मंतरला जे झालं, मी सध्या दिल्लीला असते त्याच्यामुळे जंतर मंतरला जे प्रोटेस्ट झालं ते सुद्धा ग्रहांचे चेंजेस होते, त्याच्यामुळेच ते झालं ना. मग हे जर सगळं आलं आपल्याला जर समजत असेल आणि त्याच्याप्रमाणे आपण जर काम केलं तर नक्की त्याच्यामध्ये फायदा होतो ना. म्हणजे नुसतं ना तर शेअर मार्केट म्हणजे असं नाही आहे की हा ब्लाइंड फोल्डेड गेम आहे. पूर्वीच्या वेळेला ते शक्य होतं की त्यावेळेला एवढं सगळं मॅनिप्युलेशन्स होत नव्हतं. आता मॅनिप्युलेशन्स होतं म्हणजे काय आहे की आता ग्रहांची फास्ट जर मुवमेंट यायला लागले तर आता गुरुग्रह अतिचारी झालेलं आहे.
सॅटर्न रेट्रो झालं आहे, 27 जुलैपासून सॅटर्न रेट्रो झालेलं आहे. मंगळ उद्या राशी बदलतो आहे, व्हीनसने राशी बदललेली आहे, गुरु अतिचारी झालेला आहे. त्याच्यामुळे पूर्वी कोरोनाच्या वेळेला जसे हे प्लॅनेट्स एकत्र आलेले होते, 6 प्लॅनेट एका ह्याच्यामध्ये आलेले होते, राशीमध्ये आलेले होते किंवा एका भावामध्ये आलेले होते, नक्षत्रांमध्ये आलेले होते, त्यावेळेला स्ट्रॉंग कंजक्शन झालं होतं. तीच प्लेसमेंट आता देर इज अ पॉसिबिलिटी की ऑक्टोबरमध्ये येऊ शकते, 4-5 प्लॅनेट्स ह्याच्यामध्ये. आणि मग ती जर मुवमेंट आली तर तुम्हाला मार्केटमध्ये मोठी मूव मिळणारच आहे. तर बी रेडी फॉर दॅट. मग ती चांगली मूव्ह असेल की वाईट मूव्ह असेल? हो, चांगली वाईट Profit असेल मध्ये मोमेंट असा. मग आता जर निफ्टी 24,400 चालला आहे तर मे बी पॉसिबिलिटी आहे तोपर्यंत ते 25,500ला घेऊन जातील आणि तिथून पाडतील. ओके. ते मी आत्ता ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये नाही ना सांगू शकत की ते ऑक्टोबरमध्ये नक्की काय होईल, कारण शेवटी टेक्निकल आहे. मार्केट काय ते एका बाजूला साईडवेज ठेवणार नाही आहेत, ते कुठे ना कुठेतरी वर खाली स्विंग हाय लो करत राहणार आहेत. मग त्यावेळेला जी मुवमेंट येईल तर ते 25,500 असेल तर मॅक्स टू मॅक्स हाय होता 26,277. त्या 26,277 बरोबर त्यांनी खाली 24,400 आणला. पण 24,400वरून आणला, खाली एक डीप दिली 22,200. 22,200च्या खाली जात नाही आहे मार्केट. लोक त्यावेळेला 17-18,000 प्रेडिक्ट करत होते. आम्ही सांगत होतो की नाही एवढं मार्केट जाणार आहे. पण आताही सुद्धा जे मार्केट जाणार आहे, बरं आता ही जी 26,277ची जी लिमिट होती किंवा 373 झाल्या, ते मी ऑलरेडी आधीच प्रेडिक्ट केलेलं होतं. त्या आधी कुठे प्रेडिक्ट केलेलं होतं तर मी गॅन्सचे नंबर वापरते आणि गॅन्सच्या लेवल्स प्लॉट करते. त्या गॅन्सच्या लेवलवर मला कार्डिनलवर ती मला डिग्री दिसत होती आणि तिथूनच ते बरोबर हाय झालं. आणि 26,277 लास्ट सप्टेंबरला त्यांनी मारलेलं होतं. तिथून आज मार्केट वर्ष झालं पण ॲब्सोल्युटली त्या लेवलला गेलेलं नाही आहे. आता माझ्याकडे असे बरेच जण आहेत की त्याने डिसेंबरचे पूट घेऊन ठेवलेले. पण तुम्ही विचार करा, डिसेंबरचे पूट त्यावेळेला त्याने गेल्या महिन्यात घेतले, पण तिथून आता मार्केटने केवढी रॅली दिली. 500 ते 800 पॉईंटची 22,200पासून 22,500पासून त्याने जर आता 24,400चे दिले तर तुमच्या पूटची व्हॅल्यू काय झालेली असेल. त्यावेळेला पूट तुम्हाला खूप हाय लेवलला मिळाले असेल. म्हणजे 100ला घेतलेला पूट आज आता तुम्हाला हार्डली तुम्हाला 50-60 रुपयाला मिळेल. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त ॲव्हरेजिंग करत जाणार ना, वेअरएज यू विल नॉट बी एबल टू बुक युअर प्रॉफिट. मग त्याला काही अर्थ नाही ना. त्याच्यामुळे त्यावेळेला मुवमेंट कुठली येईल ते तुम्हाला टेक्निकल चार्ट दाखवेल किंवा त्याचे 7-8 दिवस आधी दिसेल की आत्ता इथे पूर्णपणे हे झालेली आहे, स्ट्रीम संपलेली आहे आणि आता मार्केट इज रेडी टू फॉल ऑर अदरवाईज डिस्ट्रीब्युशन विल स्टार्ट. तर ते कुठे सांगेल तर तुम्हाला NSEची भाव कॉपी सांगेल ना की आता इथे डिस्ट्रीब्युशन सुरू झालेले आहे, पीपल आर एक्झिस्टिंग, बायर्स आर एक्झिस्टिंग. ते ॲस्ट्रॉलॉजी अशी ब्लाइंडली वापरायची गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज मार्केट बघणं, त्याचा अभ्यास करणं, किती डिलिव्हरी पर्सेंटेज आहे, काय आहे, भाव कॉपी बघणं हे फार गरजेचं आहे. सर्व गोष्टी बघणं, प्रॉपर स्टडी करणं खूप महत्त्वाचं प्रॉपर स्टडी करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कितीही बाहेरच्या जनरल मार्केटचा स्टडी केलात आणि काहीही केलं जर तुमच्या डेस्टिनीमध्ये नसेल ते तर नाहीच होणार. तर ते नाहीच होणार आहे. कारण यू कॅनॉट चेंज युअर डेस्टिनी. तुम्ही तुमची डेस्टिनी बदलू शकत नाही, तुम्ही फक्त चॅनलाइज करू शकता. आणि ते चॅनलाइज करणं म्हणजे जेव्हा तुमचा चांगला दिवस असेल तेव्हा तुम्ही ट्रेड करणं, जेव्हा खराब दिवस आहेत माहिती आहेत तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड न करणं, हाच ह्याच्यातला एक अल्टिमेट सोल्युशन आहे. ओके. ते प्रत्येकाने फॉलो केलं ना तर स्टॉक मार्केट कॅन बी अ सेकंड सोर्स ऑफ इन्कम. नॉट नेसेसरीली 20 दिवस मार्केट चालते महिन्यातून म्हणून 20 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ट्रेड टाकायला पाहिजे. महिन्यातून 4-5 ट्रेड टाका, त्याच्यातून सुद्धा तेवढंच तुम्ही इन्कम चांगलं कमवू शकता. राईट. पण हे लोकांना कळत नाही कारण त्यांना तो फोमो आलेला आहे की मला रोजच रोजच 9:15ला मार्केट दुसलं, मला निफ्टीत 50 पॉईंट वर जाताना दिसली तर आता मला एंट्री घेतलीच पाहिजे. आय शुड नॉट मिस दिस बस. पण असं होत नाही. मग आमच्या प्रेक्षकांना एक शेवटचा मेसेज तुम्हाला द्यायचा असेल, जे कोणी बिगिनर्स आहेत ट्रेडिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा ॲस्ट्रॉलॉजी शिकत आहेत, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना सांगण्याचं म्हणजे की भरपूर त्या ह्याच्यामधून ट्रेनिंगच्या ह्याच्या टेक्निकल चार्ट्सवर भरपूर वेळ लावा. ह्या ज्या गोष्टी मी सांगते गोचरीचं किंवा आणखीन काय सांगते किंवा कुठेतरी तुम्ही पुस्तकं वाचून तुम्ही त्याचा अभ्यास करा, त्याचं बॅक टेस्टिंग करा, बघा हे चालते की नाही चालते. ते ह्या सगळ्या कॉन्सेप्ट चालतात पण त्याच्यासाठी अभ्याससुद्धा तेवढा गरजेचा आहे. 2 वेळा फेल झाल्या 8 वेळा पास झालं किंवा 8 वेळा फेल झाल्या 2 वेळा पास झाल्या म्हणून नाही आहे. तर त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास कुठे कमी पडतो आहे का बघा. त्याच्याबरोबर तुम्ही टेक्निकल वापरत असाल तर टेक्निकल वापरताना मॉर्निंगचा सुद्धा कुठल्या ह्याच्यावर वापरायचा, बुलिश एनगटसुद्धा कुठल्या टाईम फ्रेमवर वापरायचं त्यालाही महत्त्व आहे. कोणी 5 मिनटावर बघतो, कोणी 15 मिनटावर बघतो, कोणी 60 मिनटावर बघतं, कोणी 4 तासावर बघतं.
तर त्या वेळेला प्रत्येकाचा ATR वेगळा असेल. तर आता तुमची कॅपॅसिटी कुठे आहे, तुम्ही 2-3 दिवस थांबणार असाल तर तुम्ही उभं घेऊन जाऊ शकता. पण तुम्ही जर 3 मिनिटावर घेऊन जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल तर नेक्स्ट कॅन्डल मे बी तुमचा तो लॉस तोडून टाकेल ना, आदल्या कॅन्डलचा हाय लो तोडून टाकेल आणि मग तुम्हाला यू हॅव टू बुक युअर लॉसेस. त्याच्यामुळे टेक्निकल करताना पण तोच करा. फायनान्शियल ज्या वेळेला येतात किंवा आत्ता हे जे न्यूज दिल्या जातात त्या बऱ्याच वेळेला मे बी पेड न्यूज असेल किंवा मे बी ते स्टॉकमध्ये क्रिएशन करण्यासाठी, व्हॉल्यूम क्रिएट करण्यासाठी त्या पेरल्यासुद्धा जातात. तर ते खरोखर ते आहे की नाही, ती न्यूज आहे की नाही ते बघा. आता रिझल्ट्स कॅलेंडर चालू आहे, तर रिझल्ट्सचे जे स्टॉक्स आहेत तर रिझल्टच्या स्टॉक्समध्ये एंट्री घेताना त्याचा विचार करा प्रॉपर की आत्ता रिझल्ट आहे तर हा स्टॉक्स आता मॅक्सिमम व्होलाटाईल असेल तर मी आता इथे एंट्री घ्यायची की नाही घ्यायची. आता जो व्हॉल्यूम क्रिएट झालेला आहे तो रिअली बायर्सचा आहे का सेलर्सचा आहे, हे सगळं केल्याशिवाय तुम्ही करू नका. म्हणजे तुम्ही काहीही करा पण त्याचा अभ्यास करा. आता स्टॉक मार्केटमध्ये काम करताना ना ह्या सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी जर तुम्ही ते चार्ट्स बघितलेले असेल तर दुसऱ्या दिवशी कुठल्या ह्याच्यामध्ये स्टॉकमध्ये काम करायचं ते तुम्हाला कळतं ना. म्हणजे मग नुसते व्हॉल्यूम गेनर्स किंवा व्हॉल्यूम शॉकर्स आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यामध्ये घाईघाईमध्ये एंट्री घेत नाही. हल्ली होतं आहे काय की बऱ्याच ह्याच्यामध्ये निफ्टी बघा गॅपअप किंवा गॅप डाऊन होते किंवा स्टॉक्स जे आहे ते गॅपअप किंवा गॅप डाऊन होतात आणि मग त्याच्यानंतर ते दिवसभर साईडवेज राहतात. आपल्याला असं वाटतं ब्रेकआउट झाला आहे, ब्रेकडाऊन झाला आहे, पण तो ब्रेकआउट ब्रेकडाऊन नसतो. बरं आता हा ब्रेकआउट ब्रेकडाऊन फॉल्स आहे की प्रॉपर आहे ते बघायला शिका. फेअर व्हॅल्यू गॅप तुम्ही बघायला शिका. बरेच जण हल्ली काय करतात, इंडिकेटर्स वापरतात, मूव्हिंग ॲव्हरेजेस वापरतात, RSI वापरतात. अरे पण मूव्हिंग ॲव्हरेज तुम्ही 20चा लावा किंवा 50चा लावा, 20 कॅन्डल झाल्याशिवाय तुम्हाला तो मूव्हिंग ॲव्हरेज वर जाताना दिसणार नाही किंवा खाली येताना दिसणार नाही. पण शेवटी काय आहे की प्राईस महत्त्वाची आहे ना. प्राईस ज्या वेळेला मूव्ह होईल तर त्याच वेळेला तुमचे मूव्हिंग ॲव्हरेजेस मूव्ह होतील. मग प्राईस मूव्ह कोण करतं, तर प्राईस मूव्ह प्लॅनेट्स मूव्ह करतात. मग ते प्लॅनेट्स मूव्ह करतात पण ते प्लॅनेट्स मूव्ह करताना ते सुद्धा तुम्हाला टेक्निकलवरती कॅन्डल छापली जाते ना त्याच्या ह्याच्याप्रमाणे. तर ती छापली जाते तर ती वर टेक्निकल पॅरामीटरप्रमाणे किती वर जाईल. तर आपल्याकडे ह्या प्लॅनेटरी लाईन्स असतात, आपण सनची, मूनची, वेनसची टाकलेली असते तर त्याच्याप्रमाणे तिथे त्यांना ते हे मिळतं. किंवा गॅन नंबर्स जे आहेत किंवा कधी आपण न्यूमरोलॉजी वापरतो तर ह्याच्याप्रमाणे तुम्हाला सपोर्ट रेसिस्टन्स मिळतो. आपण एक वेगळ्या पद्धतीने PDL घेतो, प्रिव्हियस डे हाय लो घेतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला तो स्टॉक आज वर जाईल का खाली जाईल ते कळतं. सेक्टर पकडले जातात ॲस्ट्रॉलॉजिकली, तर ते सेक्टर ॲस्ट्रॉलॉजिकली पकडले जे जातात ना तर ते ह्याच्याप्रमाणे जर ते सेक्टर चालायला दिसले तर मॅक्सिमम त्याच्यातले जे चांगले स्टॉक्स आहेत ते चूज करून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करा. निफ्टी करा, बँक निफ्टी करा, सेन्सेक्स करा. पण बँक निफ्टी आणि सेन्सेक्स खूप व्होलेटाईल आहे. ज्याचा गुरु चांगला आहे त्यानेच सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्ये जावं आणि ज्याचा गुरु खराब आहे त्याने सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्ये अजिबात जायच्या भानगडीमध्ये पडू नये. ज्याचा गुरु चांगला नसेल त्याने तर अजिबातच जाऊ नये. शेवटी काहीही काम करताना ना तुम्हाला गुरुबळ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा ज्युपिटर जर चांगला असेल तर तुम्ही कुठलाही याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि तो जर ज्युपिटर चांगला नसेल तर त्या ग्रहाच्या रेमेडीज करा. पण त्या ग्रहाच्या रेमेडीज करायच्या म्हणजे कुठलंही रत्न क्रिस्टल घालणं नाही आहे. त्याच्याऐवजी त्या ग्रहाचे मंत्र तुम्ही वापरा की जेणेकरून तुमचा सोल एनलायटन होईल. म्हणजे कशासाठी आपल्या बाहेर बसव्या भ्रामक जाहिरातींमध्ये बाहेर पडण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जर आयुष्यभरासाठी शेअर मार्केट करायचं असेल तर तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला आधी स्वतःला बदलायचं आहे. तुम्ही बदललात तर तुमची डेस्टिनी बदलणार नाही आहे पण ती डेस्टिनी चॅनलाइज होईल की मला कधी काम करायचं आहे, मला कधी काम नाही करायचं आहे. आणि तसं सेम कंपन्यांमध्ये पण होतं. कंपन्यासुद्धा ऑल ऑफ अ सडन चेंजेस करतात. त्या कशामुळे चेंजेस करतात, कारण त्यांची तशी ती दशा अंतर्दशा आलेली असते ना त्यांच्या प्लेस ऑफ बर्थ आणि त्यांच्या डेस्टिनीप्रमाणे. आज अडाणी एंटरप्राइजेस बघा. अडाणी एंटरप्राइजेस एक साधी नवरंगपुराला फॉर्म झालेली कंपनी होती. आज अडाणी एंटरप्राइजेसने ऑल ओव्हर जवळजवळ सगळं वर्ल्ड कॅप्चर केलेलं आहे. आता आमच्या प्रेक्षकांना तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल, तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असेल, ॲस्ट्रॉलॉजीबद्दल असो, शेअर मार्केटबद्दल असो, तर त्यांनी कसं कनेक्ट व्हावं? माझे व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत. आपण डिस्क्रिप्शनमध्ये माझं व्हॉट्सअपची लिंक देऊया आणि दुसरा माझा फोन नंबर देऊया. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी शिकवते. मी कुंडली बघते. पण मग त्याच्यामध्ये कुंडली बघताना पण मला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. आणि जे कुंडली मी बघते तर ते मी समोरासमोर सांगते. मी कधीही कोणाची आधी ॲडव्हान्समध्ये डेट ऑफ बर्थमध्ये घेत नाही आहे. मी तो कॉल रेकॉर्ड करायला सांगते आणि त्याच्या हिशोबाने 1-1.5 तासामध्ये त्यांना सगळे कुठले सेक्टर फेवरेबल, नॉट फेवरेबल, पर्सनल कुंडली सगळं सांगते. 2 तासाची माझं ते हे असतं. 2 महिने माझा हँड होल्डिंग सपोर्ट असतो.
आणि मला 1 ते 1.5 तास लागतो कुंडली बघण्यासाठी. बरं ते बघितल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा कुंडली बघायच्या आधी मी त्या माणसाशी पहिल्यांदा बोलते की त्याला टेक्निकलचं नॉलेज आहे की नाही आहे आणि तो जर बसू शकणार आहे की नाही ते स्क्रीनच्या समोर. तो जर बसू शकणार नसेल ना तर मी शक्यतो त्याला टाळते की नको बघूच कुंडली. वाय यू वॉन्ट टू वेस्ट युअर मनी अननेसेसरली. बरं त्याचं कॅपिटलही असायला पाहिजे. त्याचं कॅपिटल नसेल तर 15-20 हजारामध्ये तुम्ही शेअर मार्केट नाही करू शकत. तर अननेसेसरली म्हणजे मी कुंडली बघायच्या आधीसुद्धा त्या माणसाशी पहिल्यांदा बोलते 10-15 मिनटं आणि त्याच्यानंतरच मग मी त्याला शेअर मार्केटची कुंडली बघायला देते. आणि जर ह्याच्यामध्ये जर तो योग असेल पैसे कमवण्याचा आणि शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचा आणि किंवा काही शिकून तो जर चांगली त्याची दशा अंतर्दशा असेल तरच मी त्याला शेअर मार्केट ॲस्ट्रॉलॉजी शिकवते. नाही तर मग मी शिकवत नाही. म्हणजे मी तशी व्हेरी स्ट्रिक्ट असते त्याच्यामध्ये. कारण अननेसेसरली फुकटच कोणाला सगळ्यांना लोभात पडून काही उपयोगाचं नाही आहे. बरोबर आहे. तर ते थोडंसं स्ट्रिक्ट मी माझ्या दृष्टीने मी स्ट्रिक्ट असते की तुम्हाला जर मी शिकवणार असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याचा फायदा करायलाच हवा. जर करता येत नसेल तर ऑडियन्सलाही तुमच्या मार्गदर्शनाचा खूप जास्त फायदा होईलच. तुम्ही बरेच इन्फॉर्मेशनही सांगितलीत आतापर्यंत पॉडकास्टमध्ये. सो धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग मी इन दिस पॉडकास्ट. धन्यवाद हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज जेवढे जास्त आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढे छान छान असे पॉडकास्ट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. आणि नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या. बिकॉज वी विल वर्क ऑन आवर मिस्टेक्स. आणि हेही सांगा की तुम्हाला कोणते गेस्ट अजून बघायला आवडतील. आणि नंबर 3 म्हणजे हा पॉडकास्ट एका व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. बिकॉज 1 कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटूया अशाच एका मस्त पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.